मोटिवेशन हे तात्पुरतं सत्य आहे. मला 5 नावं दाखवा की संदीप महेश्वरी ऐकला म्हणून आज मी हे आहे. 5 नावं, मी जास्त मागतच नाहीये. सगळ्यात मला तर असं वाटलं होतं की 3 महिने पळून जाऊ तो होता मुस्लिम हिंदूंचा व्हिडिओ, की मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाऊन त्यांना विचारलं की हे लव जिहाद त्याचे किती पैसे मिळतात तुम्हाला. 100 जण होतो आम्ही जेव्हा सुरुवातीला युट्यूबर म्हणून भेटलो होतो. नवीन युट्यूबर 100 जण होतो, त्यातल्या 3 जण आहेत. हो, 3 जण आहेत फक्त. बाकीचे 97 कुठे गेले? गायब झाले. एक्झॅक्टली करतोस काय तू सध्या? माझं मूळ काम हे आहे की डाटा सायन्स आणि सायकोलॉजीला एकत्र करणं. 1000 लोकांचा माइंडसेट काय विचार करतो त्या दृष्टीने कसं पोहोचवायचं हे बघणं. सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला एक्सपायरी डेट आहे. नागराज मंजुळ्यांसाठी आज सगळ्यात मोठा कॉन्फ्लिक्ट हा असणार आहे की पुढे सैराट, त्यांना आता एक्सपेक्टेशन लोकांच्या असे आहेत की सैराट पेक्षा भारी बनवावं. हे सोपं नाहीये आणि ह्या इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे. ह्या इंडस्ट्रीसाठी मी म्हणतो की बॅकअप प्लॅन हवा आहे. मी नेहमी म्हणतो ना की महाराष्ट्र बघण्याची नाही जगण्याची गरज आहे. कधीतरी चुकून माझ्यासमोर महाराष्ट्र एक व्यक्ती म्हणून आली ना तर कदाचित ती पांडुरंगासारखी दिसेल असा माझा दावा आहे. वा, आणि मी त्याला कडकडून मिठी मारेन. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जो आपला गेस्ट आहे तो ऍक्च्युली आमच्या सगळ्यांचा सिनियर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण युट्यूब जेव्हा सुरू झालं होतं, युट्यूबचे वारे जेव्हा वाहायला लागले होते, तेव्हा जे काही मराठी कंटेंट क्रिएटर्स होते त्याच्यातला तो एक होता. मी बोलतेय सूरज खटावकर बद्दल. हाय सूरज. नमस्कार. हॅलो. हाय. सो सूरज, ज्या वेळेला लोकांना युट्यूब बघायची सवय अजून लागली नव्हती तेव्हा मराठीतून आपण कंटेंट करायचा, हे कसं ठरवलंस? ऍक्च्युली 1300 वर्षापूर्वी जेव्हा डायनासोर होत होते मला एकदम आय मीन ज्या रेटनी गोष्टी इव्हॉल्व्ह होत आहेत तसंच म्हणायला पाहिजे. तसंच म्हणायला पाहिजे. म्हणजे मलाही कधी कधी वाटतं की खूप वर्षापासून, खरं तर मी तेवढं काम नाही करत आहे, पण मला असं वाटतं खूप वर्ष झाली की मी हे करतोय आणि करतच राहतोय. येस, तू म्हणलीस तसं बरोबर आहे. म्हणजे मला अजून पण आठवतं जेव्हा आम्ही युट्यूब चॅनल सुरू केलं होतं तेव्हा आमच्यात हे डिस्कशन व्हायचं की अरे सबस्क्राईब करायचंय म्हणजे काय करायचंय हे लोकांना कळेल का? आता तर सबस्क्रायबर मॅटरच नाही करत, पण तेव्हा असं वाटायचं की करतील का. मी पहिला मराठीत बघितलेला, कारण की मी हिंदी मधनं इन्स्पायर झालो होतो. जो माझा पार्टनर होता त्याने मला 2-4 ऑप्शन दिले होते की हे बघ. तर त्यामध्ये बिंग इंडियन नावाचं एक पेज होतं. तेव्हा फेसबुकवर पण होतं आणि युट्यूबवर पण होतं. युट्यूबवर चॅनल होता त्यांचा. साहिल खट्टर त्याचा अँकरिंग करायचा आणि तो एकदमच फटाका करायचा. म्हणजे तो एकदम मजा यायची त्याचा बघताना. आणि मला इव्हेंच्युअली त्याच करायला सांगितलं होतं. सो मी अँकरिंग सुरू केलं तिकडनं. आणि तेव्हा सुरुवातीला आमच्या पण आधीचा आम्हाला एक चॅनल दिसला मराठीत, कारण हिंदी आणि इंग्लिशच बघायचं सगळे. आणि आमचा मेन मोठे होतं की मराठीत काहीतरी असावं म्हणून सुरू केलेलं चॅनल. सो तेव्हा जेव्हा सुरू केलं तेव्हा तू म्हणतेस तसंच होतं की आम्हाला प्रश्न पडायचा की युट्यूबर ही कॉन्सेप्ट तर लांब पर्यंत नव्हती. बरोबर. पण जेव्हा सुरू केलं तेव्हा जीवन कदमचा एक चॅनल होता. त्याच्यानंतर आम्ही आमचं इन्स्पिरेशन होतं एक प्रकारे ते. नंतर 3च महिन्यात भाडीपा आलं. मग काही मला वाटतं 1 वर्षात का 9 महिन्यामध्ये साधारण खासरेचं चॅनल आलं होतं. त्याच्यानंतर खूप चॅनल्स येत गेली. पण येस, आम्ही जे करत होतो ते करणारं चॅनल नाही आलं नंतर, पण त्याच्यानंतर खूपच चॅनल्स आली. म्हणजे आणि आता तर चॅनल्स म्हणजे जो डाटा माझ्याकडे दर नाही म्हणलं तरी 88 ते 100 चॅनल्स रोज मराठी इन होतात युट्यूबवर. मराठी लॉन्च होत आहेत रोज लॉन्च होत आहेत रोज. हा आकडा माय गॉड म्हणजे डेंजरस आहे ऍक्च्युली. ओ माय गॉड. हा, म्हणजे छोटे मोठे पण असतात. म्हणजे लहान मुलांना पण वाटतं का मी एक गेमिंगचा चॅनल काढावा. म्हणजे आमच्या घरात सगळ्या लहान मुलांनी एक स्वतःचं चॅनल काढून ठेवलं आणि ते मला विचारतात की ग्रो कसं करू. म्हणजे मला असं होतं की अरे ते दिवस गेले जेव्हा मोबाईलवर पण व्हायचे. बरोबर. ओके. सो मग त्यावेळेला एक तर मराठी करायचं, मराठी वॉज अ रिस्क त्यावेळेला, इफ आय एम नॉट मिस्टेकन. नाही, माझ्यासाठी रिस्क नव्हती, कारण की मी काहीच करत नव्हतो. त्यापेक्षा काहीच ते असतं ना, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. त्यामुळे मला असं झालं की अरे काहीतरी करायला मिळते. मला काही नागराज मंजुळे येऊन बघणार नाही आणि म्हणणार नाही की तू सैराटमध्ये काम कर. बरं, त्यात मी पुणेरी, मी काहीतरी बोललो तर त्याला आवडणार नाही, कारण की खूप मोठा माणूस. आणि मला
मी विचार नाही करत लहान मोठं असं, कारण की सदाशिव पेठेत जन्म झालाय, म्हणजे इन अ गुड सेन्स, मी फार चुकीच्या अर्थाने घेऊ नका ही गोष्ट, पण माझ्याकडे खरंच अगं काही करण्यासारखं नव्हतं. मी शाळेत एक स्पोर्ट टीचर होतो, ओके. त्यामुळे काहीच करण्यासारखं नसल्यामुळे मराठी जे तू म्हणतेस ना, हा दुसरी महत्वाची गोष्ट मी जसं मगाशी पण सांगितलं की इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे, मराठीत का नाही हे कुठेतरी वाटायचं, बरोबर. त्यामुळे सुरू केलेली गोष्ट होती. आणि मराठीत रिस्क नाही, कारण की अगं मराठी बोलता येते ना छान मला. हिंदी तू माझं ऐकशील तर तू म्हणशील की नकोच, म्हणून केलेलं, म्हणजे ते ऍक्सिडेंटल केस आहे. अच्छा, ऍक्सिडेंटल केस. पण अरे तुझा जो चॅनल होता मराठी किडा, म्हणजे आता मराठी किडा इक्वल सूरज खटावकर असं ते समीकरण झालेलं होतं त्यावेळेला, म्हणून मी हे करते. सो तिथे तू अँकरिंग करायचंस, राईट? आणि फाउंडर आहे एक्झॅक्टली. मी तेच म्हणणार होते की अँकरिंग हे काही व्हॅक्युम मध्ये होत नसतं, त्याच्या मागे खूप विचार आणि खूप हे करावं लागतं. सो ज्या वेळेला तू असं ठरवलंस की आपल्याला वेश्यावस्तीत जायचंय, तृतीयपंथीयांशी बोलायचंय, भाजीवाल्याचं आयुष्य कसं असतं ते एक्सप्लोअर करायचंय, हे सगळे जेव्हा तू डिसिजन्स घेत होतास तेव्हा असं वाटलं का की अरे लोक हे कशाला बघतील? मला जेव्हा हे व्हिडिओ पडत होते ना, ट्रान्सजेंडरचा पण आणि यांचा पण, मला असं झालं होतं की हे घेतील का लोक का नाही. म्हणजे एकतर पहिली गोष्ट म्हणजे की ज्या दिवशी आमचा तो बुधवार पेठेतला व्हिडिओ पडला, मी उडलो होतो, कारण 2 दिवसात 70 लाख लोकांनी तो व्हिडिओ फेसबुक, युट्यूबवर मिळून बघितला होता. आणि मला खूप भारी वाटलं होतं की असं काहीतरी अचीव्ह केलंय. मी त्या दिवशी रात्री जेव्हा रस्त्यावर गेलो तर वडापाव खात होतो मी, आणि तिथे अनेक जण आली 4-5व्या दिवशी. आणि हे जे तू म्हणलीस ना, हे डिसिजन घेताना मला एक नक्की माहिती होतं मी, कारण की काही ना प्रश्न असे होते की त्यांची पण भवनी असते, सकाळचं पहिलं त्यांचंही गिऱ्हाईक असतं, किंवा त्यांना विचारणं की तुम्ही कसं बोलवता. आता खरं तर हा विचारायला गेलं तर काय म्हणू, असं वाटू शकतं एखाद्याला की अरे काय हेटही करणारा प्रश्न आहे, पण मी ह्युमन सायकोलॉजीचा स्टुडंट आहे, त्यामुळे मला माहिती आहे की एखादी खूप वाईट गोष्ट सुद्धा चांगल्या रिस्पेक्टफुल पद्धतीने हाताळता येते. म्हणजे बऱ्याचदा लोकांना हेटाई आणि मस्करी याच्यातला जो फरक कळत नाही ना, तोच त्याच्यात बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुम्हाला मी म्हणजे याचा काय सांगू, बुधवार पेठेतला सगळ्यात मला तर असं वाटलं होतं की 3 महिने पळून जाऊ, तो होता मुस्लिम हिंदूंचा व्हिडिओ, की मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाऊन त्यांना विचारलं की हे लहान मुलांचा खातना का करता, किंवा तुम्ही लव जिहाद त्याचे किती पैसे मिळतात तुम्हाला, हे असे प्रश्न विचारणं हे खूपच अवघड होतं. बरं त्यात मी हिंदू आहे, आणि त्यात म्हणजे मी शाखांमध्ये पण गेलो RSSच्या, मी मनसेला फॉलो करतो किंवा असं काही आहे, तर त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की तेव्हा ते शक्य होणार नाही. पण मला एक नक्की माहिती की जर का तुम्ही मैत्रीत विचारताय तर उगाच कोणी तलवार नाही उपसत. ते पॉलिटिकल याच्यामध्ये होत असतील, पण मित्रांमध्ये माझे खूप हिंदू मुस्लिम असे मित्र आहेत, तर आम्ही ते आतंकवाद्यांवर वगैरे असं सहज बोलत असतो, त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. आणि माझं म्हणणं होतं की कुठलंच न्यूज चॅनल यांच्याकडे का नाही जात, आणि यांची पण एक बाजू असेल. म्हणजे मला स्वतःला बुधवार पेठेत जाताना मला आठवतं की मला किळसवाणं वाटायचं. मी घरी आल्यावर आंघोळ केली आहे बुधवार पेठेत, मी असा मुलगा होतो. पण जेव्हा मी तिथे गेलो, मी त्यांना जेव्हा समजलं, मला एक लक्षात आलं की खरं प्रेम असेल ना तर ते वैश्याचं प्रेम असेल या जगामध्ये. आई नंतर जर का त्या लेवलचं प्रेम असेल तर ती वैश्या स्त्री असेल. आणि दुसरी मला महत्वाची गोष्ट वाटली, ज्यातनं मी हे शिकलो की जगातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल ना, प्रेस्टिजियस गोष्ट, तर ते असेल गर्भ आणि योनी. या 2च गोष्टी प्रेस्टिजियस आहे की त्यांना मानलं पाहिजे. आपण सहज एखादी शिवी देतो त्या अवयवावरनं, पण तो तेवढा साधा अवयव नाही. आणि त्याचबरोबर तो काय म्हणू, तुम्हाला एनर्जेटिक पण आहे ती गोष्ट, आणि त्याच्यासोबत प्लेजरस पण आहे, आणि याच्यामुळेच जग आहे, तो टॅबू नाही. तर जेव्हा मी खूप जणांनी हा व्हिडिओ बघितला तेव्हा अनेक जणांना होतं अरे आम्हाला माहितच नव्हतं की हे असं पण आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की त्या स्त्रिया तो तिकडेच व्यवसाय करतात वगैरे वगैरे वगैरे, अनेक जणांना वाटतं, पण त्या अनेक स्त्रियांनी सांगितलं की आम्ही इकडे आहोत म्हणून सेफ. मग त्याही स्त्रिया सुरक्षित नाही म्हणल्यावर काय करणार. आणि मला तेव्हा असं झालं की नाही यार. आणि मला या गोष्टी माझ्यासाठी खूप पर्सनल होऊन जातात. म्हणजे मला आठवतं की मी रिलेशनशिप मध्ये होतो, आणि तो हैदराबादचा एक मोठा कांड झाला होता, एका डॉक्टरवर रेप झाला होता आणि नंतर तिची बॉडी जाळली होती.
मला आठवतं मीच माझ्या नजरेत इतकं पडलो होतो एक पुरुष म्हणून की अरे आपण कोणाला रिप्रेझेंट करतो. मी माझ्या गर्लफ्रेंडशी बोललो नव्हतो 2 दिवस मेजर. पण ती असं म्हणत होती की तू काय भांडलोय का काय, आपण तू असं का वागतोस. मला आरशात बघायला लाजिरवाणं वाटत होतं की हे काय. इनफॅक्ट माझ्या डोक्यात तो एपिसोड पाहिल्यावर तेच आलं की एखादा विषय मांडणं, एखाद्या गेस्टशी किंवा एखाद्या व्यक्तीशी संवाद साधणं ही कला वेगळी, पण माणूस म्हणून आपण जे ऐकत असतो त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. सो ज्या वेळेला तो बुधवार पेठेचा एपिसोड तू करून घरी गेलास त्यावेळेला तुझी मानसिक अवस्था काय होती? एकतर सगळ्यात महत्वाचं, खूप मी जास्त एनर्जीज घेतलेल्या. मला अपेक्षित होतं की मी खूप निगेटिव्ह एनर्जी घेईन यातून, आणि त्यातनं उलट झालं की मी खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन गेलो. म्हणजे ज्या अवस्थेत मी मागे पण एका पॉडकास्ट मध्ये म्हटलंय की एखादी स्त्री एखाद्या अनोळखी व्यक्तीला, म्हणजे मी खूप वेळा बघितलं, मी जितक्या मुलींना ओळखतो ना, मुलांनी त्यांच्याकडे बघितलेलं त्यांना आवडतं, पण कुठल्या हे खूप मॅटर करतं. इथे तुम्हाला चॉईसच नाही. कोणी येतंय तुमच्या शरीराची अक्षरशः लत्तर करतंय आणि तुम्हाला ते फिलिंग्स पण नाही येत त्या माणसासाठी. आणि स्त्रीचं ते एक असतं की स्त्रीला प्रेमात जास्त इंटरेस्ट असतो, त्या वॉर्मने काय म्हणतात, वॉर्मथ फिलिंग जे असतं त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आणि ते नसेल ना तर तिला पण हे करण्यात इंटरेस्ट नसतो. पण कोणी येतं त्यांच्या शरीराबरोबर काहीही करतं. आणि हे मला असं फील झालं की एवढं सगळं करून सुद्धा त्या बायकांनी मला काय विचारलं, या ना तुम्ही आपण एकदा पार्टी करू. मला असं झालं की घंटा माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत यांच्याकडे बघितलं. खरंय. आणि मी जी पॉझिटिव्हिटी घेऊन गेलोय ना ते मी तुला शब्दात नाही सांगू शकत. ती पॉझिटिव्हिटी कुठला मोटिवेशनल स्पीकर काय ते संदीप माहेश्वरी तो कोणी नाही देऊ शकत. मला तर असं झालं घरी जाऊन की अरे मी माझ्या आयुष्याकडे परत एकदा बघितलं पाहिजे. मी एवढ्या गोष्टींचे नखरे करतो, माझे एवढे टँट्रम्स आहेत, आणि हे रोज त्यांचा व्यवसाय करतायत. ऑल्दो मी अजून एक गंमत सांगतो. मी आता खूप बॅक ऑफ द कॅमेरा या गोष्टी असतात, म्हणजे त्या कधी समोर येत नाहीत. मी काही स्त्रिया अशा पण बघितल्या की ज्यांचे नवरे जे त्यांना म्हणतात अगं तू हा व्यवसाय नको करू, पण ती नवऱ्याला न सांगता आली. अशी पण गंमत झाली. आता मला नाही माहिती हे का करतात, काय कशामुळे कुठली गोष्ट घडते, पण हे जेव्हा मी बघत होतो तेव्हा तिथं इतकं आहे की अख्खं जगच कळून जातं तुम्हाला की हे सगळे प्रकार आहेत तिकडे. मला पॉझिटिव्हिटी पण मिळाली आणि मला असं पण मिळालं अरे हिला काही घेणं देणंच नाही, ही तिचं आयुष्य जगते. मी तिला चुकीचं बरोबर नाही म्हणते, पण मला दुसरी गोष्ट ही पण कळली की मी किती विचार करत बसलो गोष्टींचा. बरोबर. त्यापेक्षा कृती करून मोकळं झालेलं कधी कधी बरं. अर्थात एक गोष्ट नक्की की त्यातनं दुसऱ्याला त्रास होत नाहीये नाही बघणं, पण या बायकांकडनं तर खूपच शिकायला मिळालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मी एका वैश्याला विचारलं की अरे तुम्हाला मुलं आहेत त्यांना, आणि ती मुलं एका हॉस्टेलमध्ये असतात, यांचं एक कॉमन हॉस्टेल आहे की जिथे मोस्टली यांची मुलं असतात, तर तू काय बनवणार आहेस तुझ्या मुलाला किंवा काय कसं काय. ती म्हणली डॉक्टर बनवायचंय मला. आणि मला असलं भारी वाटलं की होप्सच संपतील का, जर का त्याचं आयुष्य एक दिवस जरी कोणी जगलं ना, होप्सच संपतील माणसाचे, पण त्यांचं नाही होते तसं. असं कसं काय. म्हणजे मला व्हिडिओ नाही चालला तर त्रास होतो. करेक्ट. आणि एका लेवलला काही तर स्त्रिया अशा होत्या, मी म्हणलं ना की 62 वर्षाची आजी होती अशी पोक काढून चालणारी अशी, तर ती हसत खेळत होती. ती म्हणली अरे नवरा गेला, मुलांनी सांभाळलं नाही, मी हे केलं आणि तुमची एवढी मुलं येतात म्हणली माझ्याकडे, मी तू तिकडे थांबून पण माझ्या मनात विचार येणार नाही की हिच्या सोबत काहीतरी व्हावं. बरोबर. थांबून सुद्धा अशा स्त्रिया जेव्हा तुम्हाला हे सांगतात तेव्हा मला असं वाटतं की हे एक्सपिरियन्सेस जे त्यांचे आहेत ना तेच आपल्याला आयुष्यात काहीतरी उगाच मोठा आपण विचार करत असतो तेवढं नाहीये. आपण लॉट मध्ये आलेलो होतो, आपण मरणार होतो एक दिवस. करेक्ट. फक्त मरण्याच्या आधी काहीतरी याचा जे काही शरीर मन बुद्धी मिळालाय त्याचा पुरेपूर एक्सप्लोर करूनच मरायचंय त्याला. हे मला वाटतं की त्यांच्याकडनं शिकायला मिळालं मला. आणि तृतीयपंथीयांच्या बाबतीत, कारण मला हा प्रश्न का पडला, कारण एकतर बाबांची सडक मधली भूमिका ही खूप गाजली होती आणि त्यावेळेला ऍक्च्युली माझं लक्ष, तेव्हा मी असेल 10-11 वर्षांची, त्यावेळेला माझं लक्ष तृतीयपंथीयांकडे गेलं. ओके. आणि हळूहळू जशी मी मोठी होत गेले तसं ते इव्हॉल्व्ह झालं की नाही ही पण माणसंच आहेत, त्यांचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळं मग आपल्याला मोठं झाल्यावर कळतं, त्याप्रमाणे ते कळलं. पण असं जाऊन त्यांच्याशी भिडणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचे प्रश्न समजावून घेणं, याला जी हिंमत लागते ती हिंमत एकतर
म्हणजे तृतीयपंथीयांशी जाऊन बोलायचं, वेश्यांशी जाऊन बोलायचं, ही हिंमत कुठून आणतोस? ही हिंमत अगं काही नाही, म्हणजे मी तुला सांगितलं ना, एकच कारण आहे, त्याचं कारण आहे सदाशिव पेठ पुणे, इथे जन्म घेणं, त्यातनं येणारी हिंमत आहे. कारण लहानपणापासून तुम्ही इतके शाळजोडीतनं ऐकलेले असतं की काय. बरं, माझी शाळा पण भावे हायस्कूल, म्हणजे महिनाभरात जर का मारामारी नाही झाली एखाद्या मुलाशी तर असं वाटायचं की अरे मी काय चुकतोय का काय आयुष्यामध्ये. बरं, सरांचा मार वगैरे खाणं. बरं, मी काय असं खूप जुना नाहीये, पण जेवढा केवढा जुना आहे त्याच्यामध्ये आई वडिलांचा मार खाणारी पिढी आहे माझी तरी. म्हणजे मी पळून जायचो माझे वडील मागे लागतील म्हणून. आणि अशा लेवलला असल्यामुळे मला त्याची कधीच भीती नाही वाटली. म्हणजे माझं ओपन चॅलेंज आहे, माझ्याकडे तुम्ही 2 वर्षाचा 3 वर्षाचा मुलगा द्या आणि 82-83 वर्षाचे आजोबा आहे, मी त्यांच्याशी छान गप्पा मारतो, त्यांच्या लेवलला जाऊन गप्पा मारतो. आणि ही जी हिंमत येते ना, ती तुम्ही नुसतं माणसांसोबत बसलात, कट्ट्यावर बसलात तरी पण यायला लागते हळूहळू. कारण की तुम्हाला जेव्हा तुमच्यावर काहीतरी फायर होत आहे किंवा बरीच लोक तुमची हेटही करतात, तर त्याला तुम्ही टॅकल करायला शिकलात ना. भुवन बामचं खूप भारी, की त्याला बाम वरनं सतत चिडवायचे. आणि त्याच्या भावाने एकदा त्याला त्याचा हे ट्रिक सांगितले. तो म्हणला की जर का कोणी असं विचारलं की तुला बाम आहे असं काहीतरी जर का चिडवलं, झेंडूबाम चिडवलं, तर तू त्याला एकच म्हण की लागून घेतोस का मग. असं त्याचं वाक्य आहे. हे भुवन बामचं वाक्य आहे, माझं नाहीये. तर त्याच्यावर तुम्ही टॅकल करायला शिकता. आणि राहिला प्रश्न हिंमत कुठून येते तू म्हणतेस ना, तर ही हिंमत नाही अगं, हे माझ्या मनातले प्रश्न आहेत. माझ्या मनातले प्रश्न आहेत की हे ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी आपण म्हणतो, त्यांना अशा अवयवांमध्ये काय बदल असतात की ज्याच्यामुळे त्या ट्रान्सजेंडर ठरतात, काय फक्त मानसिक आहे? हा मला पडलेला प्रश्न आहे आणि मला जेन्युअनली त्यांना विचारायचा होता. हा अगदी बेस आहे त्याचा. दुसरी महत्वाची गोष्ट की मी नेहमी म्हणतो की मी शहरं असू देत किंवा माणसं, मी ती बघायला नाही जगायला जातो. सो मी एकतर फील करतो. मी याच्या वेळेला पण, म्हणजे जेव्हा तू आता म्हणलीस की बुधवार पेठेतला व्हिडिओ, मी वैश्य असतो तर मी काय फील केलं असतं, त्या फिलिंगनी मला प्रश्न दिले. मी ट्रान्सजेंडर असतो तर मी काय असतो. तर तू सदाशिव अमरापूरकरांचं नाव घेतलं, तर ही किती मोठी व्यक्ती आहे ना, हे जेव्हा ती व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तेव्हा लक्षात येतं की अरे ही किती मोठी व्यक्ती आहे. मी फक्त त्याचा अंदाज लावला, फील करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ती जगली आहे भूमिका. आणि मी आता खरं खूप इनसाइड आहे, पण मला कधीतरी खरंच फक्त यांना प्रश्न नाही विचारायचे, मला बघायचंय सिग्नलवर 7-7 तास उन्हात उभं राहून आणि टाळ्या पिटून की विथ मेकअप किती पैसे मिळतात. आणि मग तुम्हाला कळेल की हे जे तुम्ही साड्या म्हणतात ना बायकांना की साडी नेस आणि हे नको असे कपडे घालू, नको तसे कपडे घालू, कधीतरी पुरुषांनी आयुष्यात एक दिवस साडी नेसून बघा. आणि साडी नेसून घरात नाही थांबायचं, बाहेर जाऊन बघायचं आणि वावरायचं, स्कूटर चालवायचं, स्वयंपाक करायचं, सगळं करायचं. आणि त्यात पण मी तुला सांगतो, माझी खूप मोठी चूक झाली ते म्हणजे तू हिंमत म्हणतेस, पण मी माझ्यातलाच एक वाईट गुण सांगतो जो मला एका ट्रान्सजेंडरनी सांगितला. मी कोरेगाव पार्क पुण्याच्या वेस्टिन हॉटेलच्या खाली उभा होतो आणि तिथे बाहेरनं एक रिक्षातनं एक ट्रान्सजेंडर बाई आली, ती कोणाची तरी वाट बघत होती, खूप वेळ माझ्याकडे बघत होती. आणि नंतर तिने मला हात केला आणि मी नमस्कार केला. मग तिने मला बोलवलं, मला ती म्हणली तुमचा तो व्हिडिओ बघितला, ती म्हणली खरंच थँक्यू की तुम्ही ट्रान्सजेंडर बद्दल व्हिडिओ बनवला. पण म्हणली एक गोष्ट मला नाही आवडली, मला वाटलं कुठलं तरी वाक्य किंवा प्रश्न सांगेल ती, पण तिने तसं काहीच नाही सांगितलं. ती म्हणली त्या व्हिडिओमध्ये जेव्हा ती ट्रान्सजेंडर एक आहे, स्त्री आहे, तर ती ऍक्ट्रेस आहे म्हणजे, तर ती जेव्हा तुम्हाला हात लावते तेव्हा तुम्ही असं करता. आम्ही किळसवाणे आहोत का इतके, आम्ही रोज आंघोळ करतो. आणि मला तेव्हा लक्षात आलं मुद्दा, राईट, म्हणजे आपण सबकॉन्शियस लेवलला किती आपल्यामध्ये बायसेस असतात. म्हणजे बघ ना, तू म्हणतेस की माझ्यामध्ये हिंमत आहे, पण माझ्यामध्ये हिंमत आहे पण माझ्यामध्ये रिस्पेक्ट नाहीये, मला तेव्हा कळलं. वाव, ओके, बदलतोय. पण इंटरेस्टिंग गोष्ट बघ हा, म्हणजे की ह्या सगळ्यामधून तू बरंच शिकलास, तू स्वतःवर काम करत राहिलास, अजूनही करतोस, आणि ती प्रक्रिया माझ्या मते सुरूच राहते आणि ज्यांची ती थांबते ते थांबतात. पण मला हे जाणून घ्यायचंय की युट्यूब ह्याच्याकडे आता अनेक जण, जसं तू म्हणालास की रोजच्या दिवसाला 100 मराठी युट्यूब चॅनल सुरू होतात. सो युट्यूब असं आता सगळेजण करतायत. पण ह्या युट्यूबचं पुढे जाऊन काय होणार आहे असं तुला वाटतं? युट्यूबचं पुढे जाऊन काय होणार आहे, तर युट्यूबचं इतकं भलं होणार आहे की ज्याचा तुम्ही विचार नाही करू शकत. म्हणजे युट्यूबचं भलं होणार आहे का युट्यूब करणाऱ्यांचं भलं होणार आहे?
युट्यूब करणाऱ्यांचं भलं हे खूप सब्जेक्टिव्ह विषय आहे. म्हणजे मी तुला सांगतो, आज जिथे आपण बसलोय ना, ज्या स्टुडिओत बसलोय त्या स्टुडिओचं उद्घाटन हे याच्यात माझा हात लागला. हो माहिती. ही सुरुवात युट्यूबमुळे झाली. करेक्ट. सुरुवात म्हणून युट्यूबकडे बघणार असाल, कारण तुम्हाला पब्लिसिटी कुठल्या चॅनलमध्ये तुम्ही गेलात आणि म्हणलात मला सिरियल करायची आहे, तुम्हाला ना चेहरा आहे ना तुम्हाला काय, तर तुम्हाला लगेच मिळणार नाही. पण आज भुवन बाम सारखी लोक युट्यूब मधनं मोठी होतात, आशिष चंचलानी सारखी लोक युट्यूब मधनं मोठी होतात. तुम्ही युट्यूबला माध्यम म्हणूनच समजा, बिझनेस म्हणून नाही होऊ शकत नाही. राज शमानी वगैरे किंवा बिअर बायसेपची लोक उदाहरणं देतात. अर्धच नॉलेज आहे लोकांकडे, त्यांना माहित नाही यांचे इनसाइट्स किती बिझनेस चालतात. फॉर एक्झाम्पल, बिअर बायसेपची स्वतःची कंपनी आहे, इव्हेंट कंपनी आहे मोठी, त्याच्यामुळे तो सगळं चालतं. त्यामुळे याला माध्यम म्हणून बघा. तुम्ही स्वतःच्या वेबसाईट्स काढा, स्वतःचा बिझनेस काढा, आणि सगळेजण हे करतायत. मी मागे पण खूप वेळा सगळ्यांना सांगितलं, कौतुक वाटतं अथर्व सुदामेचं, कारण की अथर्व सुदामेला माहितीये की फक्त रील करून उपयोग नाहीये. त्याने स्वतःचा शो लॉन्च केला. किंवा आमची निंबाळकर आहे, उर्मिला निंबाळकर, ती स्वतःचे मास्टर क्लासेस घेते या सोशल मीडिया शिकवण्याचे. सो मल्टिपल ऑप्शन्स ओपन होतात, कारण की तुम्ही खूप जणांना बघता, मधुरा रेसिपीज आहे, ती अनेक व्हेंचर्स मध्ये, ते स्वतःचे मसाले हे किती हे मोठे याच्यामुळे होतात का, ते फक्त एका गोष्टीत नाही राहत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा, आपल्याकडे खूप घाणेरडे कॉन्सेप्ट शिकवतात की सेट व्हा म्हणजे तुम्हाला आयुष्यात काही नाही. 10वी झाल्यावर मग 12वी प्रयत्न केले, नंतर जॉबमध्ये पण स्ट्रगल आहेच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला एक्सपायरी डेट आहे हे मान्य करा. ही मला आहे, या ऑफिसला आहे, माझ्या आजोबांना होती. एक्सपायरी डेट एकालाच नाहीये जे मी आतापर्यंत बघतोय. परंपरागत संस्कृतीतनं कशात नाही चालत आलेत ते म्हणजे भगवान शिव आहेत, ज्यांची मी अजून एक्सपायरी डेट बघितली नाही, की याच्यानंतर आता मी त्यांचं नाव पण ऐकत नाही. असं मी पुराणातले जेवढे केवढे ग्रंथ वाचले त्यातलं एकच दिसतं. तर मला असं वाटतं की जर का हे खरं असेल आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असेल, तर मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला एवढंच बघायचंय की ही गोष्ट किती दिवस सस्टेन करेल. राज शमानीचं आता मी तुला बोलताना उदाहरण दिलं, नवाजुद्दीन सिद्दीकीचा एपिसोड आहे. मला वाटलं की 1 मिलियन तरी चालेल एका दिवसामध्ये, पण 1.5 लाख गेलाय. तर ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही जी गाडी घेताय तेव्हा आपण विचार करतो ना की बाबा ही पुढच्या 7 वर्षासाठी वापरायची. बिझनेसचं पण तसंच आहे, युट्यूबचं पण तसंच आहे की बाबा आज मी हा कंटेंट देतोय, आज हा चालणार आहे, पुढे काय. बरोबर. मी तुला सांगितलं ना मगाशी की 100 जण होतो आम्ही जेव्हा सुरुवातीला युट्यूबर म्हणून भेटलो होतो, नवीन युट्यूबर 100 जण होतो, त्यातल्या 3 जण आहेत. 3 जण आहेत फक्त. बाकीचे 97 कुठे गेले, गायब झाले. मला युट्यूब चॅनल काढायचं हे जितकं आता आधी तर थोडं सोपं होतं, आम्हाला शिकायला वेळ मिळाला. आता तो पण नाहीये, तुम्हाला काहीतरी भारीच घेऊन यायला लागतं. कारण की एकतर कसं आहे की तुळशीबाग झाली आहे युट्यूब म्हणजे, की इतकी दुकानं आहेत आणि इतकी जण वावरतायत, त्यात तुम्हाला मूर्खपणा तुम्ही हा करता की तुम्ही चेज करायला बघता. डोंट चेज, अट्रॅक्ट. मला अट्रॅक्ट करायचं खूप अवघड आहे. खूप अवघड. मी तुळशीबागेच्या जवळ माझं घर आहे, माझ्या घराजवळ ना तुळशीबाग आणि अनेक गोष्टी जवळ आहे. बाजीराव रोड जवळ आहे, दगडूशेठ जवळ आहे, मंडई महात्मा फुले मंडई जवळ आहे, विश्रामबाग वाडा जवळ आहे, लक्ष्मी रोड जवळ आहे. माझ्या घराच्या अगदी 70 पावलांवर आहे सगळं. 71वं पाऊल पण टाकावं लागत नाही. यातली फक्त एकच गोष्ट आहे जी प्रसिद्ध आहे नावाने, ती म्हणजे चितळे. आता तुला लक्षात येत आहे का की एकतर कन्सिस्टन्सी पण मॅटर करते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जिथे आता खूप दुकानं झालीत तिथे मी अजून माझं एक दुकान थाटून काही होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की युट्यूबचे पूर्वी जेवढे पैसे मिळायचे तेवढे आता मिळत नाहीत तुलनेने, सगळे ब्रँडच्या मागे लागलेत. पण ब्रँड काय, तुमची 1000 दुकान आहेत, 1000 दुकानांमध्ये इन्व्हेस्ट नाही करणार आहेत. तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घेणं. ओके. पॉडकास्ट आपण आता करतोय, पण पॉडकास्टरच किती झालेत. मी स्वतः एक पॉडकास्टचं चॅनल उघडलंय. राईट. हे मान्य करायला पाहिजे ना की अनेक पॉडकास्ट झाले, तर जे कोण ब्रँड एंडोर्स करणार आहेत त्यांचं असं होईल की अरे कसं काय करू मी यांच्यामध्ये, म्हणजे कुणामध्ये करू, तर टॉपचा बघून मोकळा होईल. त्यात तुम्हाला टॉपचा होता येणार आहे का, हा मुद्दा आहे. जिथे तुम्ही घरच्यांना कन्व्हिन्स नाही करू शकत अशी मुलं पॉडकास्टचं चॅनल काढतात, त्यांना तर पटवून दाखवा. सो दॅट ब्रिंग्स मी टू अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट की ज्या वेळेला ओके मी आता असं म्हणणार नाहीये, पण तू जेव्हा सुरू केलंस तेव्हा आई वडिलांना कसं पटवलंस रे की मी हे करणार? अगं मी आई वडिलांना पटवलंच नाही. आई वडिलांचं एवढंच म्हणणं होतं काहीतरी कर. माझ्या वडिलांची वडापावची गाडी, अगं त्यांचं आयुष्यात एवढंच म्हणणं आहे की तू वडापावची गाडी टाकून. ओके.
हे बघ, सोपी गोष्ट आहे की मी माझ्या वडिलांचं ऍडव्हान्स व्हर्जन पाहिजे, जसं मोबाईलचं असतं. बरोबर. म्हणजे ते कदाचित iPhone 7 असतील तर iPhone 10 पर्यंत माझी झेप जाऊ शकते का, एवढा मी प्रयत्न करायला पाहिजे. जे की मी थोड्याफार प्रमाणात केली ते म्हणजे माझ्या वडिलांकडे 4 व्हीलर नव्हती, माझ्याकडे आहे. तर त्यांचं तेवढंच म्हणणं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ते मला आज पण त्यांनी मला एकदाच माझी लायकी दाखवली होती की तू ठीक आहे एवढे पैसे कमवतो. मी CBSE बोर्डाच्या स्कूलमध्ये टीचर होतो, जे की मला ऍडमिशन जिथे मिळाली नव्हती मी नाकावर टिचून त्यांना दाखवण्यासाठी की बघा मी आता तिथे टीचर झालोय, तिथे ऍडमिशन मिळाली नव्हती, असं वगैरे सगळं झालं. आणि त्यांनी मला एकदा विचारलं की ठीक आहे तुझा एवढा एवढा पगार आहे, तू एवढा मोठ्या हे सांगतोस, बाता मारतोस, तुझ्याकडे आत्ता किती पैसे आहेत रे? आणि पैसे कमवून पण मला लक्षात आलं की माझ्याकडे खळखळाट आहे. तसं बघायला गेलं तर आज जर का घर घ्यायचं झालं तर मी घेऊ शकत नाही. 2 व्हीलर घ्यायची झाली तर मला विचार करायला लागेल, EMI करावं लागेल. हे सुरुवात इनिशियल स्टेजची गोष्ट सांगतोय मी तुला. त्यांनी मला लायकी दाखवली. तर त्यांनी मला काय कर हे कधीच नाही सांगितलं, कारण की एकतर त्यांना माहिती आहे त्यांच्या आई वडिलांनी काही असं किंवा ती पिढीच नव्हती लक्ष देणारी, त्यामुळे त्यांनी वडापावची गाडी सुरू केली. फक्त जातीपातीत बसलो नाही म्हणून त्यांना बँकेची नोकरी पण नाही मिळाली. सो त्यांचं स्ट्रगल त्यांच्याकडे होतं. त्यांचं सोपं म्हणणं होतं की तू आमचं स्ट्रगल करू नको, बाकी काही नाही. बाकीचे समाजाच्या याच्यात असतं ते नंतर हळूहळू मी जेव्हा गेअरअप केलं तेव्हा त्यांना लक्षात आलं, कारण की माझं काय होईल आयुष्यामध्ये हे सगळ्यांमध्ये चर्चा होती की एक वाया गेलेलं पोरग म्हणून मी होतो. आणि आता नंतर जेव्हा माझी लग्नाची परिस्थिती आली तेव्हा असं झालं की अरे सूरज जर का त्याचं स्थळ आलंय तर आपण नाही म्हणूच शकत नाही अशा लेवलला, आणि की अरे तुमचा मुलगा ना तुमचा मुलगा असं विचार नका. ऑल्दो मी केलेलं मॅरेज, पण हे जे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा घरच्यांना कन्व्हे मला करण्याची वेळ नाही आली, पण वेळ आली असती तर मी कसंही केलं असतं, कारण की ते माझं स्ट्रगल आहे, त्यामुळे मी ते केलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं प्रॉब्लेम्स ज्याला आपण म्हणतो ना, प्रॉब्लेम्सला कधी सजीव समजायचं नसतं, असा माझा एक थॉट आहे, कायमच येतो. फॉर एक्झाम्पल, तू एखाद्या जर्नीला निघाली आहेस, तू एखाद्या ट्रेकवर निघाली आहेस आणि तुला मध्ये दिसतंय की झाड पडलंय, तुझं ठरलंय की तिथे जायचं, ट्रेक करायचा, त्याच्या माउंटनवर त्या जायचंच आहे, त्याच्या टोकावर जायचंच आहे, मध्ये झाड आहे, तू काय करशील? तू रडशील का रे या झाडाला अक्कलच नाहीये, अरे तू सरक असं म्हणशील का? तू उचलशील, आणि कारण की तुझं ठरलंय ना जायचं. तसंच जी माणसं असतात त्यांना सुद्धा अशा वेळेला निर्जीव समजायचं, की कोणीतरी तुझा मित्र तुला प्रॉब्लेम क्रिएट करतोय, तुझा पार्टनर तुला प्रॉब्लेम क्रिएट करतोय, करू दे, हे तुझ्या आयुष्यातलं आहे, हे तुला टॅकल करायचं आणि जायचं. सो त्यांना निर्जीव समजायचं आणि पुढे जायचं. मग तुम्ही बरोबर तुम्ही सजीव समजायला लागलात ना, मग तुम्ही म्हणणार अरे याला कळतच नाही का, यांनी समजून घेतलं पाहिजे. तो निर्जीव आहे, त्याला कसं समजेल? खूप डीप झालं, पण नाही, इट मेक्स टोटल सेन्स. आणि म्हणूनच ऍक्च्युली मला पुढचा जो प्रश्न मला म्हणजे नेहमीच पडतो तो असा की जेव्हा तुम्हाला एवढी लाखो लोक ओळखत असतात, आणि त्याच्यानंतर एक दिवशी तुम्ही निर्णय घेता की नाव आय विल नो मोर बी द फेस ऑफ दॅट चॅनल किंवा हे, तर ते ओळखणाऱ्या लोकांच्या ह्याच्यातून जेव्हा तुम्ही बाहेर पडता आणि आता मला माझं वेगळं काहीतरी करायचं असं ठरवता, सो त्या प्रसिद्धीतून अप्रसिद्धी, असं मी म्हणेन, अप्रसिद्धीकडे जेव्हा तुम्ही जाता, तो प्रवास मेंटली कसा असतो रे? मेंटली म्हणायला गेलं तर तुम्हाला वेळ देणारा असतो. माझ्यासाठी तर खूप पॉझिटिव्ह ठरली ती गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ही फेज येते ना तेव्हा समजून जावं की तुम्हाला निसर्गाने वेळ दिलाय. माझं बऱ्याचदा असं ऑब्झर्वेशन आहे की तुम्ही कुठल्याही देवाला, संताला वगैरे माना, तुमची बिलीफ ठेवा त्यांच्यामध्ये, पण निसर्ग जे शिकून जातो ते दुसरं कोणच नाही शिकून जात. माझं कुणाचीही पण पुस्तकं वाचा, माझं ओपन चॅलेंज आहे, जर का तुम्हाला त्यांच्या पुस्तकात श्रीमंतीची काही लक्षणं दिसतील, समृद्धीची लक्षणं दिसतील, तर ती त्या काळात आहेत जेव्हा त्यांच्या आयुष्यातनं सगळं गेलं होतं. आणि तेच मी माझ्याबद्दल पण फील केलं. किती प्रमाणात केलं हा भाग वेगळा, पण जेव्हा कधी अशी फेज येते ना, या फेजला जगा. मी त्यावेळेस मित्रांना भेटलो, मी माझ्या बायकोला वेळ दिला नव्हता, तिला वेळ दिला, आम्ही UK जाऊन आलो, मी थोडी मजा केली, काय नाही. त्याच्यानंतर मला विचार करायला वेळ मिळाला, मी काय काय करू. आणि ही जी फेज तू म्हणतेस ना, तर ही फेज माझ्याकडे उत्तर क्लिअर होतं याचं की पैसा का प्रसिद्धी, आता तुला काय महत्वाचं आहे? तर उत्तर होतं पैसा. कारण मला माहितीये की प्रसिद्धी येणार जाणार आहे. बरोबर. आता मला जर का काय हवंय, जर का पैसा हवाय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझं इतकं मोठं नेटवर्क आहे. गेल्या काळामध्ये मला 100 जणांनी विचारलं की तू आमचं हे बघ, सोशल मीडिया बघ, हे बघ, ते बघ. तर मी कशाला ऑपॉर्च्युनिटी सोडू, मी कशाला माझा तो पुणेरी बाणा आहे की मला इच्छा झाली तर करणार तो. सो तो सोडला, कामं करायला लागलो आणि मला लक्षात आलं की तुमची
मिनिमम 3x तुम्ही जम्प करता अशा वेळेला. येस, एक गोष्ट कॉम्प्रोमाइज झाली ती म्हणजे प्रसिद्धी. पण मला प्रसिद्धीची आव नव्हती आता मराठी किड्याच्या सुरुवातीपासून मी सांगतो. मी पुढच्या पहिल्या 5-6 व्हिडिओ नंतरच प्रशांतला म्हणलं होतं की तू कोणतरी आता दुसरा अँकर बघ, कारण की मला प्रोडक्शन मध्ये कंटेंट मध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला मी सांगतो आज मी एक अँकर आहे, पण आज माझ्याकडे स्वतःचे 10 अँकर आहे आणि सगळे वाचतायत. तुम्ही आमचं शार्पनर चॅनल बघितलंय का? शार्पनर नावाचा आमचा चॅनल आहे. 4च महिने झालेत, आम्हाला 2 लाखाच्या वर फॉलोअर्स आहेत आणि 20 कोटीच्या वर व्ह्यूज आहेत. लहान मुलं तुम्हाला मस्त इन्फॉर्मेशन सांगतात. सो मी माझं अँकरिंग हे त्याच्यातनं झिरपतंय. सो माझी प्रसिद्धी थांबलेली नाही. राईट. माझा फक्त चेहरा दिसणं थांबलंय, पण माझा चेहरा वेगवेगळ्या चेहऱ्यातनं तुम्हाला दिसणारच आहे. करेक्ट. आता ना मला 2 गोष्टी आता जे तू बोललास त्याच्यातून, एक तर की तू तुझ्या आधीच्या पॉडकास्टमध्ये बोललेला होतास आणि आता जेव्हा मी तुला पहिल्यांदा प्रश्न विचारला तेव्हाही तू म्हणालास की आय हॅड नथिंग टू लूज, त्याच्यामुळे मी जे करायचं ते केलं. पण तू आधीच्या पॉडकास्टमध्ये म्हणालेला आहेस की बॅकअप प्लॅन हा असलाच पाहिजे. तुमच्याकडे बॅकअप प्लॅन पाहिजे जर तुम्ही युट्यूब करणार असाल तर. सो आता आपल्या आधीची जी पिढी होती की ज्यांना काही बॅकअप प्लॅन्स नव्हते, राईट, त्यांनी झोकून देऊन जे करायचं ते केलं आणि त्यांना सक्सेस मिळाला किंवा नाही मिळाला असं आपण म्हणू. सो आणि आता जे तू म्हणालास की तो निसर्गाने तुम्हाला दिलेला वेळ असतो त्याच्यात तुम्ही एक्सप्लोअर करू शकता की काय काय करायचं. मग तुला असं नाही का वाटत की जर बॅकअप प्लॅन घेऊन एखादा मुलगा किंवा मुलगी चालत असेल तर मग ती त्या बॅकअप प्लॅन मध्ये अडकेल? हा, आता 2 गोष्टी याच्यातला कॉन्फ्लिक्ट मी सांगतो. जेव्हा मी बॅकअप प्लॅन म्हणतो ना, बॅकअप प्लॅन कशासाठी असावा? फक्त पोटासाठी, तुमच्या लाईफस्टाईल साठी नाही. की लाईफ भरावं मी उद्या कारमध्ये नाही फिरलो तर काय होईल. तुमचा ऑरा कळतो लोकांना, काही फरक नाही पडत. त्यामुळे पोटासाठी तुमचा बॅकअप प्लॅन असला पाहिजे. कारण प्रॉब्लेम असा आहे की माझ्यासारखा मुलगा नाही जगू शकत, नाही तर मी तेही करू. पण हे जे तू म्हणतेस ना की बॅकअप प्लॅन असावा, हे याच्यासाठी कारण मी मिडल क्लास घराण्यातनं आलोय. मला जर का मी 21व्या वर्षी मला बॅकअप प्लॅन लागणार होता, कारण की मी 21व्या वर्षी ठरवलं की घरच्यांकडनं 1ही रुपया घ्यायचा नाही, स्वतःच्या करिअरसाठी असू दे किंवा कशासाठी. जगलो वाचलो माझ्या याच्यावर. तर त्याच्यानंतर मी त्यातनं जितकं पुढे गेलो त्याच्यासाठी मला बॅकअप प्लॅन लागणार होता, कारण की माझ्याकडे काहीच नाही. बरोबर. तर एक बॅकअप प्लॅन म्हणून माझी स्वतःची, मी म्हणलं तसं मी स्कूलमध्ये टीचर होतो म्हणून मी युट्यूबची रिस्क घेतली. तर मी नसतो तर मी घंटा घेतली असती रिस्क, कदाचित तरीही घेतली असती, कारण की काहीच नव्हतं करण्यासारखं म्हणून घेतली असती. पण मुद्दा असा आहे की मला माहिती होतं की स्कूलमध्ये मला 6 वर्षांनी हे टेन्शन नाही की आता माझं काय होईल, आता माझं चॅनल चालत नाही, ते युट्यूबमध्ये होऊ शकतं. म्हणून म्हटलं ना की सस्टेन होणार आहे का मी, तर स्कूलमध्ये मी किमान 55 वर्षापर्यंत आरामात, 65 वर्षापर्यंत आरामात सस्टेन झालो असतो. काही ना काहीतरी पोस्ट बदलली असती. जोपर्यंत मी काही कृत्य चुकीचं करत नाही तोपर्यंत माझा जॉब सेफ आहे. सेफ्टी आपण बघतो ना, कम्फर्ट झोन बघतो. तर एक कम्फर्ट असला पाहिजे, याच्याबद्दल मी शुअर आहे की उद्या जर का हल्लं, कारण की काय होईल, उद्या तुमचं लग्न होईल, सगळ्या गोष्टी होतील आणि तुम्हाला एका लेवलला लक्ष देईल की आता काय करायचं. 10 वर्षानंतर 11 वर्षांनी अनेक जण तू बघते, आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो, आता आत्महत्यामध्ये कुठल्या तरी त्या ऍक्टरनी, असिस्टंट डिरेक्टरने आत्महत्या केली, कारण की काय आत्ता चालतंय, पुढे काय. नागराज मंजुळ्यांसाठी आज सगळ्यात मोठा कॉन्फ्लिक्ट हा असणार आहे की पुढे सैराट, त्यांना आता एक्सपेक्टेशन लोकांच्या असे आहेत की सैराटपेक्षा भारी बनवावं. हे सोपं नाहीये, नॉट एट ऑल. एखादी छकडी बसू शकते तुमची, पण दुसऱ्या बॉलला पण छकडी मारायची हे नाही शक्य होत. आणि ह्या इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे. या इंडस्ट्रीसाठी मी म्हणतो की बॅकअप प्लॅन हवाय. बरोबर. त्यामुळे तुम्ही झोकून द्याल इथे आणि काहीतरी मोठं कराल, त्यासाठी किती वेळ जाईल माहित नाही. आणि वेळ गेल्यावर जेव्हा तुम्ही फेमस व्हाल तेव्हा ती प्रसिद्धी टिकेल याची शाश्वती नाही. हा सगळ्यात मोठा कॉन्फ्लिक्ट ह्या सगळ्या लोकांनी, सगळ्या माझ्या जे कोण माझ्या वयाचे आहेत, माझ्यापेक्षा लहान वयाचे आहेत, त्यांनी लक्षात ठेवा एकतर. आणि लकीली टचवूड तुमचं जे काय आता म्हणजे जेनझी आहेत ते खूप लकी आहेत की त्यांना ऍज सच पैशाची मरमर फार कमी आहे तुलनेने. हे मला नक्की माहिती, कारण ते जे कपडे वापरतात किंवा हे, त्या तुलनेत मला माहितीये की तुळशीबागेत जाऊन किंवा काहीतरी लक्ष्मी रोडला जाऊन आम्ही कपडे विकत घ्यायचो किंवा रविवार पेठेत जाऊन कपडे विकत घ्यायचो. आता मॉलमध्ये सहज जातात मुलं ही जेनझी. सो हे लकी आहेत. फक्त मला असं वाटतं की याला करिअर समजू नका, आणि याला करिअर समजणार असेल तर तुमचं बॅकअप प्लॅनिंग तयार ठेवा की बाबा हे गंडलं तर काय. कारण की प्रसिद्धी मिळून सुद्धा गणताना बघितलंय.
हे नक्कीच. नक्की आहे. मी तुम्हाला म्हणलं तसं की 100 चॅनल होते पण सस्टेन नाही करू शकले. आज सॉरी पण सारंग दादासाठी पण म्हणजे आमच्या जेव्हा गप्पा होतात तेव्हा तो ऍज अ क्रिएटर म्हणून तो मला म्हणतो की अरे कांदे पोहे आमचं इतकं चालतंय पण माझी इच्छा आहे काहीतरी अजून मला वेगळं करता यावं. तेच चालवणं इज नॉट सस्टेनेबिलिटी. बरोबर. आणि मजा पण येत नाही ना त्याच्यामध्ये. त्यामुळे तो आणि चेहरा पण माझा कधीतरी म्हातारा होणार आहे. मी काय ऍक्सेप्ट नको करू. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. माझा जो दुसरा प्रश्न होता तो हा होता की तू तुझ्या युट्यूब चॅनल थ्रू महाराष्ट्रभर फिरलास. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात तू गेलास. अमरावती मध्ये गेलास, नगरमध्ये गेलास, संभाजीनगरमध्ये गेलास, सगळीकडे तू गेलास, राईट? सो तू पहिला पुण्यातला असा क्रिएटर होतास की जो पुण्याच्या बाहेर पडलास. आणि नॉट बिकॉज ऑफ एनी अदर पर्पज, पण तुला उरलेला महाराष्ट्र एक्सप्लोअर करायचा होता म्हणून तू पडलास. माझा हा नेहमी आरोप राहिलेला आहे पुण्यातल्या क्रिएटर्स वर आणि पुण्यातल्या मेकर्सवर पण, फिल्म मेकर्सवर पण, की ते पुण्याच्या बाहेर जात नाहीत. त्यांचं विश्व हे पुण्याभोवती फिरतं. बरोबर. तर ते पुण्याच्या बाहेर एक तर ते का जात नाहीत आणि दुसरं तू का गेलास? नाही, लोक पुण्याच्या बाहेरच जातात पण फक्त मग पुण्यातली लोक पुण्याच्या बाहेर नाही देशाच्याच बाहेर जातात. म्हणजे माझं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही घरातली नावं काढून बघा. कसबा पेठेमध्ये फक्त अशी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलेली किंवा रिटायरमेंट घेतलेले आजी आजोबा तुम्हाला दिसतात हळूहळू तुम्ही बघितलं तर. अर्ध पुणे हे जर्मनी, UK, युरोप कंट्रीमध्ये शिफ्ट झालेले. दुसरी महत्वाची गोष्ट, दुसऱ्या शहरात जात नाही कारण स्कोप नाही. जे दुसऱ्या शहरातले इथे येतात ते अनेक पुणेकरांना नको झालेले असतात कारण इथे गर्दी वाढतीये. हा सगळा असा विषय. तू ज्या अर्थाने मला विचारतेस ना की पुणेकरांना बाहेर जायला काय प्रॉब्लेम असतो किंवा फक्त पुणे का करायचं असतं, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुणे हे नैसर्गिक दृष्ट्या सगळ्यात सुंदर शहर आहे वातावरणाच्या पण दृष्टीने. मग इथे राहिलं तर तुम्हाला खूप प्लेझंट वाटतं. हे मी नक्की सांगतो. मी भारताबाहेर जिथे फिरून आलोय, पुण्यात जितकं प्लेझंट वाटतं. हा, आता रस्ते वगैरे सोडशील तर त्याच्यामुळे चिडचिड होते. आता हे खूप सुरू झालंय, माझंच सुरू झालंय की मी टू व्हीलरवर फिरायचं तर मला चिडचिड होते कारण की खड्डे आणि सतत डस्ट येणारी पोल्युशन. पण पुण्याच्या बाहेर लोक जात नाही कारण की एकतर हे खरं आहे की पुण्यातली लोक खरंच विद्वान आहेत आणि विद्वान असून पण चिल आहेत. मी तुला दाखवतो की मेजर मोठमोठ्या ठिकाणी म्हणजे मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करणारा माणूस इथे तुला बंडीमध्ये दिसेल. इथे शो ऑफ प्रकरण चालत नाही कारण सगळ्यांनाच अक्कल आहे, सगळ्यांनाच विद्वत्ता आहे. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, हा काही दुसऱ्या शहरांचा अपमान नाहीये की पुणेकरांना ते आवडत नाही किंवा हे वगैरे वगैरे. पुणेकरांना ना फार डोक्याला शॉट नको असतो. आणि मग आता पुण्यातला माझा एखादा जवळचा मित्र असेल, त्याला कोल्हापुरात पाठवलं ना, त्याला कोल्हापूर आवडेल, पण कोल्हापुरात मध्ये कसं आहे की आग्रह म्हणजे पराकोटीचा आग्रह. बरोबर. इथे असं असतं की हवंय का तुला, म्हणजे वाढू का तुला, हा इतका बेसिक मध्येच नेचर मध्येच फरक आहे. त्याच्यामुळे गडबड. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तू थोडस कोल्हापूरच्या जरी दिशेला जायला लागलीस तर तुला लक्षात येईल की पदार्थांची पण चव बदलते, बोलण्याची चव बदलते, असा विषय. त्यामुळे पुणेकर ऍडजस्ट करणं खूप अवघड आहे. मी तुला खूप पुणेकर असे दाखवीन की मुंबईलाच जायला नकार घंटा वाजवतात. मुंबई मुंबईला शिव्या काढणं म्हणजे त्यांचा एक मुंबईच्या शिव्यांचा पाडा आहे पुणेकरांकडे. हे त्याच्यामुळेच आहे की मुंबई नाही सुट होत. अरे मला नाही आवडत, मी रोज याचा करेल पण मला पुण्यात राहायचं. हे पुणेकरांचं एक नेचर आहे. असं अनेक ठिकाणांचं असू शकतं पण खरं तर पुणे प्लेझंट आहे. हा सगळ्यात मेन त्याच्यामध्ये मला तरी वाटणारं कारण आहे. आता कदाचित मला असं वाटायला लागलंय की नाही यार, पुण्यापेक्षा जरा कोल्हापुरात राहावं का किंवा नाशिकमध्ये राहावं का, कारण ते पण एक प्लेझंट शहरांपैकी 2 शहरं येतात. कोकणात राहावं का, पण मला असं वाटतं की पुणेकरांमध्ये फक्त तो अभिमान नाहीये कारण की जगातली सगळी लोक अश्मयुगीन काळापासून पुण्यात येत आहेत. अगं त्यामुळे पुणेकरांना बाहेर जावं असं वाटण्याचा काही संबंधच नाहीये. मला तरी नाही वाटलं. राईट. पण ते मेंटली पण स्वतःच्या मतांमधून आणि ह्याच्यातून बाहेर पडत नाहीत असं वाटतं. कळतंय मला तुम्ही मुंबईकर आहात म्हणून. मी नाहीये मुंबईकर. तू नगरकर आहेस. मी नगरकर आहेस म्हणून. मी नगरकर मुंबईकर अशी मिक्स आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बरोबर पुणे पडतं. आता नाहीयेत अगं तसे पुणेकर. पूर्वी होते, म्हणजे ते उलट खवचट पुणेकर मी आता मिस करतो. आता नाहीयेत. आता खूप युज टू झालेत. म्हणजे मला फार वाईट वाटतं माहितीये का, आता आमच्या शेजारी मुली राहायच्या, जळगावच्या मुली राहायच्या आमच्या घराच्या शेजारी. ते असतात ना असे इथे पुण्यात येऊन काम करणं किंवा शिकणं, अशा मुली राहायच्या. तर मला इतकं वाईट वाटायचं की ते पुण्यात येऊन ना, पुणेकर तुम्ही बघाल तर पुण्याची एक खासियत नक्की सांगतो, म्हणजे सगळ्या शहरांची रिस्पेक्ट ठेवून, की पुणेकर बाहेर गेला ना तर तो तुम्ही बघाल की पुण्याचीच भाषा वापरतो.
तसं बाहेरच्या मी त्या जळगावच्या मुलींना सांगायचो, अरे तुमची जळगावची कसली भारी भाषा आहे, तुम्ही का नाही वापरत, तुम्ही का आमच्यासारखं बोलायला जाताय. तर हा पण एक मुद्दा आहे की त्यांनी इथे येऊन म्हणजे तुम्ही तुमची भाषा जपा आणि शहराची संस्कृती जपा, एवढ्या दोनच गोष्टी करा. की इथे जसं नेचर येतं त्या नेचरमध्ये वागा, पण तुम्ही तुमच्या भाषेत बोला, तुमची भाषा का सुटते. तसं पुण्याच असं नाहीये, पुणेकर तिकडे गेलं तर त्या लोकांना पण पुणेरी भाषेतच गप्पा मारणार आणि तो तसंच वागणार, तर तो हलवत नाही त्याचं. पण तुम्ही बघा तर मला वाईट वाटतं की किती सुंदर भारी भारी भाषांची शहर आहेत आपल्याकडे, पण पुण्यात येतात आणि पुणेरी बोलायला लागतं त्या, मग मजा नाही. हा मुद्दा होतो. सो तू महाराष्ट्र जर फिरलास तर एकंदर ह्या महाराष्ट्रामध्ये तुला अवलिया लोक कसली कसली भेटली? क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अवली म्हणजे ते अवली लवली कोहली आहे ना, त्याच्यापेक्षा अवली लवली आपल्या महाराष्ट्रात आहेत. आणि इन अ व्हॉट सेन्स की आपल्याला वाटतं की एकतर एखादा माणूस खूप इमोशनल आहे किंवा खूप इंटलेक्च्युअल आहे. मला लक्षात आलंय की महाराष्ट्र हा जगात एकमेव ठिकाण महाराष्ट्र असं आहे की जिथे तुम्हाला इंटेन्सली इमोशनल अँड ऍट द सेम टाइम तुम्हाला इंटेन्सली इंटलेक्च्युअल अशा दोन्ही कॉम्बिनेशनची लोक मिळतात. माझं ओपन चॅलेंज तुला एक उदाहरण देतो. मी सोलापुरात गेलो होतो आणि सोलापुरात एक ते पेन्सिल पॅन्ट घालणारी, अशी कडक पॅन्ट घालणारी लोक, असं वर टिळा बिळा लावणारी पोरं असतात. म्हणजे थोडंसं असं आपल्याला पटकन बघून वाटतं छपरी पोरग आहे हे कसलं, म्हणजे ते रस्त्यावर न चालतात तर असं वाटतं कर्कटक चाललंय, अशा प्रकारचं पोरग. ओके. ते मला भेटलं, आम्ही त्यावर सूट बीट केलं. मला म्हणे दादा चहा पिऊ. म्हणलं चहा पिऊ. तुझ्यावर म्हणलं मला अशी पोरं आवडतातच. म्हणलं ह्याचं काही खरं नाही आयुष्यामध्ये, हे म्हणजे वात्रट, म्हणजे तीच कॅटेगरी आहे, आ मेरी जान टाईप, बरं का. हे सगळं झालं आणि चहा पिता पिता म्हणलं अरे दादा, म्हणला बरं झालं यार तू आला सोलापूरमध्ये, मला खूप बरं वाटलं. म्हणलं का रे, का नाही रे, आमच्याकडे कोणच येत नाही सोलापूरमध्ये आम्हाला प्रश्न विचारायला, तुम्ही सगळे ते पुण्या मुंबईतच करता, मला तू पण आवडत नव्हतास कारण तू फक्त त्या FC रोडवर फिरतो. म्हणलं हो बरोबर आहे, पण मला बरं वाटलं तू आल्यामुळे ना माझं मन मोकळं झालं. तर शूट व्हायचं होतं. म्हणलं हो, पण तू सांग तू काय शूटमध्ये. अरे हा, मला तेच बोलायचं होतं की मी शूटमध्ये ना खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. म्हणलं का रे. तर म्हणे अरे दादा ना, मला या सोलापूर शहराची काळजी वाटते. का. म्हणला आमच्याकडे ना खर्रा मिळतो, खर्रा तंबाखूचा प्रकार आहे, आणि तुमच्या पुण्यातली मुंबईतली लोक पण अरे 2-2 किलो घेऊन जातात बसमधनं, आणि आमच्याकडे खर्रा खूप खातात लोक. आणि मग म्हणलं काय त्या खर्ऱ्यावर तू बोलणार आहेस. हो रे, तो इतका लोक खर्रा खातात, आम्हाला कधी कधी भीती वाटते की आमचं शहर एक दिवस लाल दिसेल. ओके. ज्या मुलाला मी छपरी समजत होतो ना, त्या मुलांनी मला 0 मिनिटात मी किती छपरी आहे ते सांगितलं की तू मला काय जज करतो. कळलं का काय महाराष्ट्र तुला. ऍक्च्युली म्हणजे किती लेव्हल्सवर जगतायत माणसं. मी उडलो होतो आणि मला खरंच, मी नेहमी म्हणतो ना की महाराष्ट्र बघण्याची नाही जगण्याची गरज आहे. कधीतरी चुकून माझ्यासमोर महाराष्ट्र एक व्यक्ती म्हणून आली ना, तर कदाचित ती पांडुरंगासारखी दिसेल असा माझा दावा आहे, आणि मी त्याला कडकडून मिठी मारीन. एवढंच मला वाटतं, कारण की ही घरातली लोक वाटतात ग मला. बरोबर. मी तुला सांगू, मी आता बाली आणि त्याच्यानंतर बँकॉकला गेलो होतो. तिथनं येताना मी तुला गंमत सांगतो, मी आपल्या पुण्या बॉम्बे हायवेला वडापाव खाल्ला. माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी. माझ्या डोळ्यात, तुम्ही कधी गेलात ना दुसऱ्या शहरात, तुम्हाला एक बाहेरच्या देशात गेलात ना, तुम्हाला लक्षात येईल तर बाहेरच्या प्रत्येक देशाला एक त्यांचा वास आहे. वास असतो, कॉन्स्टंट वास असतो. तसं बाहेरच्या देशात गेल्यावर येतो. माझ्या डोळ्यात पाणी होतं त्या दिवशी. मी 2 कप चहा पिला, 3 वडापाव खाल्ले, माझ्या डोळ्यात पाणी होतं. मला असं झालं की मी माझ्या आईकडे आलो, आणि मला गोधडी घेतो ना आपण आईची, हा महाराष्ट्र तसा आहे. मला प्रचंड राग येतो कधी कधी इकडच्या लोकांचा, प्रचंड. मी खोटं नाही सांगणार, मला प्रचंड. जसा मला आईचा राग येतो ना, की मी आईशी बोलत नाही कधी कधी, पण तिच्या हातचं जेवलो ना की सगळा राग मावळतो, फिकं पडून जातो. तुला माहितीये, आई हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे आयुष्यात, तुला माहितीये तुला. आई हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे आयुष्यातला. ओ माय डॉटर इज गोइंग टू अग्री विथ यू. पुढे का माहितीये, कारण की आई जेव्हा जाते ना तुमच्या आयुष्यात ना, खूप गोष्टी घेऊन जाते. पण सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की आई जाताना तिच्या हातातली चव पण घेऊन जाते. कधी विचार केला, ती चव कधीच नाही मिळणार ती गेल्यावर. आणि
माझं ओपन चॅलेंज आहे, जोपर्यंत आईच्या हातचं खात नाही ना, पोट भरण्याचं तृप्तीचं पूर्ण फिलिंग तुम्हाला येत नाही. खरंय. आपण जिथे बसलो, मी JW मध्ये खूप वेळा जेवलोय, मला पोट भरल्यासारखंच नाही वाटत पूर्ण. कुठेतरी तो एक टक्का राहतो ना. आई जाताना ती चव घेऊन जाणार यार, आणि हे फिलिंग महाराष्ट्राबद्दल आहे. पण मग महाराष्ट्राचं सध्या महाराष्ट्रावर राग कोणत्या बाबतीत येतोय? राग मला 2 गोष्टींच्या बाबतीत येतोय, की 2 लोकांची लग्न लागत नाहीयेत, एक पॉलिटिशियन्स आणि जनता. अरे या दोघांचं एकमेकांशी लग्न लागत नाही. मी सांगतो ना का, मी पुण्यामध्ये राहतो, बालगंधर्वच्या समोर सायकलिंगचं एक हे सुरू झालं होतं, गव्हर्नमेंट फंडेड होतं ते कार, बरोबर, गव्हर्नमेंटशी टाईप केलं होतं एका कंपनीने. आता हे जनतेसाठी केलंय ना ग, मग त्या सायकली नीट ठेवा ना, सायकल्स नीट ठेवा ना. झाडावर पडल्यात सायकल, बरं ठीक आहे, छान ओपन हे बांधलंय, गार्डन्स बांधलेत, गव्हर्नमेंटनी बांधलेत ना, तिथे पचपच थुंकता तुम्ही, लहान लहान मुलं खेळतात ना, त्यांच्या खेळण्यांवर थुंकता तुम्ही. आता हे झालं जनतेचे क्रिएट केलेले गव्हर्नमेंट साठीचे प्रॉब्लेम. आता गव्हर्नमेंटचं सांगतो, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी म्हणता की रस्ते नियम पाळले पाहिजेत, हेल्मेट घातलं पाहिजे. अरे तुमचे रस्ते नीट आहेत का? नियम फक्त आम्हाला आहेत का? बरोबर. खड्डा म्हणजे किती खड्डा? माझ्या मित्राला पाठीचा त्रास आहे, त्याची फार इच्छा आहे की त्याला बाहेर जाऊन चहा प्यायचा आहे. तुला माहिती आहे, या रस्त्यावरून गाडी चालवताना त्याच्या पाठीचे 12, 13, 14 सगळे वाजतात, म्हणून तो घाबरतो बिचारा जायला. का? तर तुमचे रस्ते खराब आहेत. तुम्हाला लिहून दिलेलं आहे की रस्ते कसे असावेत, त्याचे पॅरामीटर्स आहेत, तसा पॅरामीटरचा एक पण रस्ता का नाही? तुम्ही पोलीस आमच्याकडनं पावती फाडतात ना की आम्ही हेल्मेट नाही घातलं, फाडा ना, पण आम्हाला पण कोणाची तरी पावती फाडू दे ना की तुमचे रस्ते बरोबर नाहीत. फाड, आम्हाला नका देऊ पैसे, पण करा ना काहीतरी, कुठल्या तरी कोणाला तरी दान करा ते पैसे, पण आम्हाला जनतेला हक्क द्या की जर का एखादा अधिकारी चुकतोय तर त्यांची पावती आम्ही जनता म्हणून फाडू. आता हे दोन्ही पण आहेत. मग एका ठिकाणी गव्हर्नमेंटला नाव ठेवावं तर गव्हर्नमेंट असं वागतं, आणि दुसऱ्या ठिकाणी जनतेला नाव ठेवावी तर जनता अशी वागते. तर त्यांचं लग्न लागणं खूप बरोबर आहे, म्हणजे ते लग्न लागलंय पण संसार नीट होत नाही, असा प्रॉब्लेम. रोमॅन्टिसिझम सोडा, संसार नीट चालू. ओके, मग आता मला सांग, यांचं जर लग्न लावायचं झालं तर काय करायला हवं असं तुला वाटतं? मला वाटतं यांचा संसार जर का नीट चालवायचा असेल ना, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे सासू सासरे आहेत ना, मधले दलाल, जे पैशांसाठी काम करतात, ते बाजूला काढले पाहिजेत, किंवा ज्यांचं काही घेणं देणं नाहीये, राईट, ते बाजूला काढले ना तर बऱ्यापैकी यांचं चांगलं टायअप होईल. दलाल म्हणजे मी या अर्थी पण म्हणतो की जे धर्माच्या नावाखाली ते दलाल आहेत, ते असते ना एखादी पोरीच्या नवऱ्याशी असं तसेच ते एकतर बाजूला सरकले पाहिजेत. बाकी खरं सांगायचं झालं तर जनता प्रेम करते काही नेत्यांवर, हे मी बघतो. काही नेते पण खरंच जनतेचं काम करतात, म्हणजे आमच्याकडचे तरी मी बघतो आमदार खासदार फोन उचलतात लोकांचा, तर ही चांगली गोष्ट आहे. मधल्या काळातली उचलत नव्हते. तर लग्न लागण्यासाठी एकतर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी दोघांमध्ये असायला पाहिजे, ती जसं नवरा बायकोंच्या स्वभावात एक गुण असायलाच लागतो, ते म्हणजे एकमेकांवर प्रेम आणि एकमेकांचा रिस्पेक्ट. ह्या 2 गोष्टी असायलाच पाहिजेत चांगला संस्कार होण्यासाठी. तर तसंच यांच्यामध्ये जनता आणि याच्यामध्ये जर का काय हवं असेल तर ते आहे सिव्हिक सेन्स. तर तो असेल ना आपल्या देशाबद्दल, तर सगळं होतं. की माझं रिक्षातनं पचकन थुंकण्याने अरे कोणाला तरी त्रास होऊ शकतो जो खात नाही, माझ्या सिगरेट फुंकण्याने हा त्रास होऊ शकतो, किंवा माझ्या कचरा टाकण्याने, डायपर्स टाकतात मुलांचे, ओपन डायपर्स टाकतात. आता आम्ही बाहेर फिरायला काही यांचे वास घेण्यासाठी आलेलो नाहीये. तर हे जरी कळलं ना तरी हळूहळू सगळं बदलेल, कारण की एक सिव्हिक सेन्स असणारा नागरिक नक्की चांगला नेता बनू शकतो. नक्कीच. म्हणजे मी ओरडा एका नेत्याचा खाल्लाय मुंबईतल्या, रस्त्यावर कचरा टाकल्यामुळे, आणि मला सल्यूट आहे की माझ्याकडे असे नेते आहेत भारतात. पण ते जेव्हा लोक, म्हणजे किती वाईट गोष्ट आहे, आज सुद्धा आपण जातीपातींवरनं आंदोलनं करतो, रस्त्यांसाठी का नाही करत तुम्ही अशी आंदोलनं? बघ ना, आणि रस्त्यांसाठी एकत्र पण येत नाहीत कोणी, की म्हणजे अशा मुद्द्यांसाठी का नाही करत आंदोलन? सो सूरज, मला सांग की जसं तू म्हणालास की 100 युट्यूबर्स होते आणि त्याच्यातले 3 आता फक्त टिकून काम करतायत. सो हे युट्यूबचं आजच्या तारखेला जे स्वरूप झालेलं आहे, तुला काय वाटतं येत्या काळात युट्यूबचा बबल फुटणार आहे का इट इज जस्ट गोइंग टू कीप ग्रोइंग? युट्यूबचा बबल नाही फुटणार आहे. जे
तात्पुरते कंटेंट क्रिएटर आहेत त्यांचा फुटणार आहे, हे तर Okay. ऑब्व्हियसली आहे. कारण की एका लेवलला त्यांना आता असं वाटतं की यार आपलं खूप भारी चाललंय, पण एका लेवलला मी म्हणलं मगाशी तसं सॅच्युरेशन पॉईंट येणार आहे आणि त्यांचं असं होणार आहे की नाही. मी तुम्हाला मिस्टर बीस्टचं उदाहरण देतो. मिस्टर बीस्टचा अगदी महिनाभरापूर्वी आलेला व्हिडिओ बघा. 10 वर्षानंतर 2015 साली त्यांनी असा स्वतःचा व्हिडिओ केलाय. त्यात तो म्हणतो की मी एक युट्यूब चॅनल काढतोय, मला माहित नाही हे पुढे कसं असेल, 10 वर्षांनंतर मी कुठे असेल वगैरे असं म्हणतो. आणि त्यांनी त्याच्या रिएक्शनवर की त्याने असं दाखवलंय की 2015चा मिस्टर बीस्ट 2025च्या मिस्टर बीस्टला भेटतो, असं त्यांनी ते सगळं रिप्रेझेंट केलंय. असाच एक स्वतःचा व्हिडिओ बनवून बघा की बाबा 10 वर्षानंतर तुम्ही कुठे असाल, तुम्हाला लगेच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बरोबर. करंट अफेअर्सवर तुम्ही गोष्टी चालवताय, पण पुढे किती चालणार? एका चॅनलचं मी नाव घेऊ शकतो इथे, बोल भिडू, ते पुढे पण तुम्हाला चालताना दिसेल का? कारण रोज नवीन न्यूज येतात, ते रोज नवीन न्यूज सांगणार आहेत, ते रिप्लेस करतायत न्यूज चॅनल्सला कुठेतरी इंडिरेक्टली. आणि ते दोघांमध्ये चांगले मित्र आहेत. मी त्यांना खूप वेळा म्हणलंय की तुम्ही लल्लन टॉप लेवलचं मराठीत काम करताय आणि मला रिस्पेक्ट आहे अशा लोकांची ज्यांचं सॅच्युरेशन पॉईंट नाहीये बरोबर. पण तू आता काहीतरी कॉमेडी कंटेंट क्रिएट करतोय, तर कॉमेडीचाच सेगमेंट उद्या बदलणार आहे 4 वर्षांनी, तेव्हा तू इररिलेव्हंट होशील, हे तुला लक्षात येतंय का मित्रा? आणि हा प्रॉब्लेम आहे. तर तुझ्या एकतर मग असं करिअर निवड की 5 वर्षात तू इतके पैसे कमवशील की पुढे तुला काही बघण्याची गरजच नाही. पुढचे 50 वर्ष तू त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. कारण की अल्टिमेटली तू तुझ्या लाईफस्टाईलसाठी हे सगळं करतोय, फेमस होण्यासाठी हे सगळं करतोय, अटेन्शन सीक करण्यासाठी सगळं करतोय. जर का तू एवढं सगळं आहे तर त्या अटेन्शन सीक करण्याचा जो काही स्पॅन आहे, तुझी रिलेटेबिलिटी आहे, ती किती वर्ष पुढे तू ढकलू शकतोस का नंतर ती खेचावी लागेल, हा मेन मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मोठी लोक बघाल ना, जे थोडी ग्लोबल लेवलला किंवा अगदी काही पॉलिटिशियन्स पण असतात त्याच्यामध्ये, हे जनतेचे होऊन जातात. तुम्ही तसे जनतेचे झालायत का? हा पण एक मुद्दा आहे. शाहरुख सोडला तर तुम्ही कुठल्याच ऍक्टरचं आज पण नाही सांगू शकत की त्याची सस्टेनेबिलिटी काय, की पुढे जाऊन तो 10 वर्षांनी अजून नाही सांगू शकत. खरंय. रजनीकांत एक की जे कल्ट होऊन जातात. तर एक तर तुमचं काम असं आहे की तुम्हाला माहिती आहे कल्ट होणार, कारण याच्यावर माझा जीवापाड प्रेम जीव सगळे. तर मग त्यांनी युट्यूब काय, त्यांनी काही करा, त्यांनी उद्या स्वतःचं व्हॉट्सअप चॅनल काढा, ते फेमस होणार. कारण तुमच्याकडे कंटेंट आहे आणि तुम्हाला माहितीये की तुमच्यामधला एक्स फॅक्टरच कोणी शोधत नाही. म्हणजे मला शाहरुख सारखं बनायचं असं जेव्हा मी म्हणतो ना, तेव्हा मी शाहरुखच स्वप्न जगतो. मी माझं स्वप्नच शोधलं नाहीये. तुमचं एक्स फॅक्टर तर तिकडून येणार आहे ना. आणि ते काही असू शकतं, कदाचित असं असू शकतं की मी जगातला सगळ्यात युनिक भिकारी होईल. माझ्या डोक्यात असेच खुराफाती विचार येत असतात. तुम्ही नका बघू ते छोटं आहे का मोठं आहे, तुम्ही काही करू शकता, हे मला नक्की माहिती आहे. मी शिव्या खाल्ल्यात जेव्हा युट्यूब चॅनल सुरू केलं, तर काय करते ते मुलींना प्रश्न विचारते, हे या पाहिजे, त्याच्याही पेक्षा घाणेरडी तोंड बघितले. आणि आज प्रीमियर आहे बरं का, येतोयस ना तू मूवीचा, असं म्हणतात. पण तरी सुद्धा मी याच्यात फार अडकून नाही राहत, कारण मला माहितीये की मी एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. मी स्वतःला शहाणपणा किंवा शहाणं समजण्याची गरज नाहीये. मी लोकांना एंटरटेन करतो थोडासा वेळ, आणि त्याच्याबद्दल कुठनं ना कुठनं तरी ऍडव्हर्टाईजच्या थ्रू का होईना मला त्याचे पैसे मिळत आहेत. सो हे त्याची रियालिटी आहे. आणि मी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तर माझं एकच काम आहे की मी माझी सर्व्हिस चांगली प्रोव्हाइड करतोय का, ना की मग मी तर आता युट्यूबरच आहे, मग यातच गुंतला तू. करेक्ट. कारण की मी म्हणलं ना मागे, खूप वेळा म्हणलं असं की अनेक जण डिप्रेशन, एन्झायटीच्या गोळ्या घेत आहेत, ज्यांचे व्ह्यूज तुम्हाला खूप दिसत आहेत, त्यांचं पर्सनल लाईफ हे खूप घाणेरड्या पद्धतीत सफर झालेलं आहे. आणि तुम्हाला असं वाटतं मी पर्सनल लाईफ पण सफर करेन रे, पण पैसा मिळतोय ना, प्रसिद्धी मिळते ना, एका लेवल नंतर तुम्हाला ती लोक जवळ आलेली पण नको नको वाटायला लागतात, असं मी लोकांना बघितलंय. आपण म्हणतो फॅन्स वगैरे, ते फॅन्स खूप महत्वाचे असतात, त्यांच्यामुळेच आज आपण इकडे पोहोचलेलो असतो. पण तुमची एनर्जी जेव्हा थकते ना, तेव्हा तुम्हाला जवळ कोणीही नको असतं. आणि जर का असं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रिलेटेबल किती वर्ष राहू शकता या कंटेंटनी, हे स्वतःला विचारणं, ते ऍक्सेप्ट करणं आणि मगच पुढे जाणं. अगदी. मला असं वाटतं ज्याला 100 वर्षांची वॉरंटी आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट करा, कारण त्या 100 वर्षांची वॉरंटी जेव्हा शोधता तेव्हा त्याला 50 वर्षाची वॉरंटी असते अनेकदा, ज्या स्पीडने आपण चाललोय. बरोबर. सो हे सगळं जेव्हा तू सांगतोयस तेव्हा जे नवीन येऊ पाहतायत, म्हणजे जेन झीचं तू मगाशी म्हणालास की त्यांचे प्रश्नच वेगळे आहेत. सो ही जी जेनझी आहे आणि आपण मिलेनियल्स आहोत, सो या जेनझी कडून शिकण्यासारखं काय असं तुला वाटतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना जे नाही माहिती त्याचा ते त्रास करून घेत नाही.
जे मिलेनियलचा प्रॉब्लेम आहे की असंच पाहिजे तसंच पाहिजे, मग संसारामधल्या सायकोलॉजीज की असं वागलं पाहिजे, मग बायकोने असे रिॲक्ट व्हायला पाहिजे, असं काही काही गरज नाहीये. खरंय. ते तिचं जगते, तू तुझं जगणं भावा. हो, बरोबर. तुम्ही एकत्र काहीतरी इंटेन्शननी आलाय, ते इंटेन्शन फुलफिल होतं का एवढं बघा. बरोबर. बाकी किती सगळ्यात घाण मिलेनियमला लागलेला किडा आहे, म्हणजे सगळ्यात घाण व्यसन म्हणजे फिलॉसॉफीच आहे. मध्ये कुठलं तरी गुरु बाबाचं हा शब्द बीप करा, लोकांचं ऐकत बसतात आणि हा रे बरोबर आहे रे. लाईफची फिलॉसॉफी शिकण्याकडे त्यांचा इतका कल आहे मिलेनियल लोकांचा, काही गरज नाही. तुम्ही इथे जगण्यासाठी आलाय, मस्त जगा. हे 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 बोलतायत, हे ते बोलतायत, मग मी माझं आयुष्य कसं आदर्श करू याच्या मागे ते लागले. ते जेन्झी पोरं लागलेली नाही. राईट राईट. आम्ही आज हुकअप कल्चरमध्ये आहोत, उद्या आम्हाला त्याची शिक्षा मिळेल, आम्ही बघू काय करायचं. आम्ही तयार होत नरकात जाण्यासाठी. बरोबर. तसं यांचं नाही. दॅट इज सो कूल ना. पण हा, आम्ही नाही होत इन्फ्लुएन्स, आणि ते नाही होता का इन्फ्लुएन्स, ते नाही जातात, ते फोटो द्या नाही आम्हाला एग्री नाही. करेक्ट. त्यामुळे जेनझी एकदम पुढे गेलेली आहे. मला असं वाटतं की त्यांच्यावर तर राग धरू नका, ते त्यांच्या पद्धतीनेच वागणार आहेत. ते त्यांचं वेगळं काहीतरी एक्सप्लोर करतायत, त्यांना करू दे, जे आधीची पिढी नाही करू शकली. माझ्या वडिलांची पिढी त्यांच्या आधीच्या पिढीला कुठेतरी संस्कार या निमित्ताने घाबरत होती. माझी पिढी रेबलस होती, पण ऍट द सेम टाइम ककूनमध्ये राहणार होती. ही पिढी ककूनच तोडायचं बघते. बरोबर. ती चांगली गोष्ट आहे. याच्यामुळे आपण जगातलं काहीतरी वेगळं एक्सप्लोर करू. आज मी तुम्हाला सांगतो, जेनझी आल्यामुळे काय होईना, आज मिलेनियलने एक गोष्ट एक्सप्लोर केली, ते म्हणजे मी पिरियड्स बद्दल गप्पा मारू शकत नव्हतो माझ्या मैत्रिणीशी, किंवा माझे वडील मारू शकत नसतील, कावळा शिवला किंवा असं. पण आता मिलेनियल मध्ये ते राहिलं नाही, त्यांनी ते क्रॅक केलं. आता आपण त्या गप्पा मारतो, आपल्याला कळलं तो टॅबू नाहीये, तर काही मारू शकते. मुलगी सांगू शकते माझ्या पोटात दुखते, माझाच पहिला दिवस, मला काही वाटत, मला लगेच कळतं की अरे हा, हिची आज काळजी घ्यायची बरं का, आज ही चिडचिड करणार आहे बरं का, आज ते सहन करायचं बरं का. जेनझी त्याच्याही पुढे गेली. जेनझीचं असं आहे की ह्या गप्पा होतात, हे असं असं आहे, आमच्यामध्ये हे कल्चर आहे, आम्ही कोणाला घाबरत. त्यांच्या चुकतनं ते काहीतरी शिकते. पण बरं आहे ना, ते जातीपाती आणि याच्यातनं जरा पुढे गेलेत. आय नो. त्यामुळे मला वाटतं की जेनझी प्रत्येक पिढी अपग्रेडेड असते. तुम्ही तयार नाही आहात त्यांना रिसीव्ह करायला, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. ते भले हायब्रिड व्हर्जन असेल, पण ते व्हर्जन तर आहे ना, हे जगातलं एक सत्य आहे. आणि ते तुमचंच पुढचं व्हर्जन आहे. तुम्ही का एक्सप्लोर करणाऱ्या गोष्टींना कंट्रोल करायला बघताय की हे असंच असलं पाहिजे का? आणि मी तुम्हाला सांगतो, जेनझी पिढीला योग्य उत्तर शोधण्याची खूप खास आहे बरं का. माझ्या बहिणीने मला एकदा विचारलेलं की काही आपल्याकडे, मला ना आपला धर्मच पटत नाही म्हणली. काही असतं रे म्हणली आपल्याकडे, कुठली म्हणजे समोरनं मांजर गेली 10 पावलं मागे जा, रे काय संबंध आहे. म्हणलं अरे बरोबर आहे तुझं, पण तू कधी विचार केलास का ग याचा बॅकिंगला काय असणार आहे, की कुठनं सुरू झालं, की मांजर तुमच्या रस्त्याच्या समोरनं जर का जातीये तर तुम्ही 10 पावलं मागे गेलं पाहिजे, याचं काही कारण असेल ना. कोणीतरी उगाच असं टाइमपास मध्ये बोललं शाळेमध्ये आणि म्हणून असेल. रूट तर शोध त्याचे. म्हणली काय असणार आहे त्याचे, असं असून काय नाही, कोणतरी बोललं असणार आहे. म्हटलं तर मी सांगतो त्याचे रूट्स काय. पूर्वीच्या काळी जेव्हा जंगलातनं आदिवासी किंवा हे करत करत माणूस इव्हॉल्व्ह झाला आणि संस्कृती तयार झाली, प्रकृती तयार झाली, लोक घरं बांधायला लागली, गावं जेव्हा वसायला लागली, वसाहत वसायला लागली, तेव्हा 2-3 महत्वाचे प्राणी होते जे त्यांच्या सोबत आले. माणसांच्या गाय, म्हैस, बैल हे सगळे आले, आणि याच्यासोबत 2 प्राणी होते जे घरात आले. एक म्हणजे कुत्रा, दुसरी म्हणजे मांजर. आता मांजर जेव्हा आपल्या समोरनं जाते, तर एखादी मांजर जेव्हा समोरनं जातीये तेव्हा शक्यता आहे की कुठला तरी हिंस्त्र प्राणी तिच्या मागे असू शकतो. मांजर भलेही चालत असेल, पण हिंस्त्र प्राणी हे डूक धरून हळूहळू पुढे येतात आणि ते मांजरीला खाऊ शकतात. तर अशा वेळेला जेव्हा मांजर समोरनं जाते, तू तिकडे गेलास किंवा गेलीस, तर तुला तो हिंस्त्र प्राणी हा तुझी शिकार करू शकतो. त्यामुळे 10 पावलं मागे. हे तेव्हा वसलेलं नेचर अजून पण चालू आहे, आता त्याची गरज नाही. बरोबर. तर त्यांना नावं ठेवण्यापेक्षा त्यांना सांग की तुम्ही शोधलं नाही, मी सांगते काय ते कारण. मग तिला आता कळतं की संस्कृतीतल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, कुठल्या नाही. जर का हे तिला हळूहळू कळायला लागलं ना, तर ती घाबरणार नाही प्रश्न विचारायला, मग ती रिबेलियस नाही होणार. मग तिला जरा संस्कृती, अरे हा बाबा हे असं इव्हॉल्व्ह झालंय का, मग गुढीपाडव्याचं महत्व तिला कळेल की बाबा हे काय आपल्याकडे गुढीपाडवा अशा पद्धतीने का साजरा, अशा छोटे छोटे. आमच्या शार्पनरमध्ये पण मुद्दामून आम्ही असे विषय छेडतो की श्रावणात नॉनव्हेज का नाही खायचं. तर हे तुम्हाला कळायला लागलं की प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला उत्तर द्यायची नाहीत, नाही हे असंच आहे असंच बघ, डोक्यावरनं पदर घे. का घ्यायचा पदर? बरोबर. माझ्या मैत्रिणी याचं उत्तर तुम्ही मला शोधून दाखवा की पदर कधीपासून आपल्या देशामध्ये आला.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का पदर आपल्या देशामध्ये आला तर पूर्वीच्या स्कल्पचरमध्ये म्हणजे गुहेमध्ये किंवा लेण्यांमध्ये आपल्याला पदर घेतलेल्या स्त्रिया का का नाही दिसत? नाही दिसत? बरोबर आहे, शोधून दाखवा. माझ्याकडे उत्तर आहे, पण तुम्ही शोधा जरा काहीतरी एक्सप्लोर करा. वेगळं. तर मला असं वाटतं की त्या बाबतीत जेनझी खूप भारी आहे आणि त्यांनी एक्सप्लोर करावं. आणि जेनझी मला माहितीये कम्पॅरेटिव्हली योग साधना आणि याचं, मी सद्गुरूंच्या आश्रमात गेलो होतो जग्गी वासुदेव जे आहेत कोयंबतूरला, तर तिथे मला बरेच जेनझी दिसतात. आणि मला बरं वाटतं की ते एक्सप्लोर करतायत स्वतःला. सोलो ट्रिप वगैरे, हा हा मजा येते. हे आत्ताच फॅड आलंय ना. I know. माझे अजून अनेक मित्र आहेत की जे बाईकवर साधं गोव्याला पण नाही जाऊ शकत. मिलेनियल जे आपण म्हणतो हो. त्यापेक्षा असं काही नाही, जे आहे ते त्यांची पिढी ऍक्सेप्ट करा. ते तुम्हाला काही हार्म करत नाहीये, त्यामुळे तुम्ही काय त्यांनाही तुम्ही कंट्रोल करायला जाऊ नका, कारण ते तुम्हाला कंट्रोल करत. बरोबर. आणि जेनझीनी पण पुढे अल्फा येणारी आहे, त्याला ऍक्सेप्ट करावं, कारण जग असं बदलणारच आहे. उद्या लोक नागडे फिरतील, ते ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. करेक्ट. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. मला एक सांग, ह्या पूर्ण प्रवासामध्ये अशी कोणती गोष्ट होती की जी तुला ऍक्सेप्ट करणं, म्हणजे आजपर्यंत, अजून तुझा प्रवास बराच पुढे आहे, ऍक्सेप्ट करणं अवघड गेलं, अशी कोणती गोष्ट होती? ऍक्सेप्ट करणं अवघड गेलं ते म्हणजे माझ्यासाठी एकच गोष्ट आहे जी खूप ऍक्सेप्ट करणं मला अवघड जाते, ती म्हणजे कंट्रोल करणं. कंट्रोल इन एनी सेन्स, म्हणजे रेप सुद्धा कोणाला तरी कंट्रोल करूनच केला जातो किंवा बळजबरी करूनच केलं जाते. जो कुठला माणूस तुमच्यावर बळजबरी करतोय त्याच्यापासून 0 मिनिटात लांब, की त्याचा नॅरेटिव्ह तो सेट करायला बघतोय ना, त्याच्यापासून लगेच लांब. दुसरी महत्वाची गोष्ट, मला त्या लोकांबद्दल प्रचंड राग आहे जे दुसऱ्याला कंट्रोल करू नाही शकत ना, तर ते दुसऱ्याला लाजिरवाणं फील करून देतात किंवा गिल्ट मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. तू असं केलंस, तुला वाटतं का नाही, तू असं वागल्यामुळे काय म्हणतील, काही विचार करायला हवा होतास. काही गरज नाहीये याची. खरं. ह्या लोकांपासून लांब राहा. मला याच्यामध्ये ते कळलं की कायम ते तुम्हाला कमकुवत करायला बघतात, आणि कमकुवत जेव्हा तुम्ही होत नाहीत तेव्हा ते तुम्हाला अशेम फील करून देतात आणि गिल्ट मध्ये आणायला बघतात. या लोकांपासून लांब, कारण त्यांना माहितीये की ते आपली गचंडी नाही धरू शकत. हा प्रॉब्लेम आहे. अशा लोकांपासून 0 मिनिटात लांब राहा, तर तुम्ही आयुष्य जगाल. आणि जो माणूस म्हणतो की तू माझ्याबरोबर राहा, नको राहू, प्रेम हे आईसारखं असावं, की मला माहितीये त्या मुलीला मी नाही आवडत, तरी सुद्धा मी तिच्यावर प्रेम करणार. का? कारण प्रेम ही मिळवण्याची नाही, व्यक्त करण्याची गोष्ट आहे. जर का असं असेल तर जो तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासोबत राहू नका. जो व्यक्त होतोय खरा कोण, जो तुम्हाला काहीच तत्वज्ञान देत नाहीये, जो छपरी गप्पा तुमच्याशी मारतो आणि फक्त तुमच्याबरोबर चहा पितोय, तर तो खरा मित्र. तर तसा जो निखळ आहे ना, तो तुम्हाला कंट्रोल करायला जाणार नाही, तो तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी चांगलं सांगेल, ना की स्वतःच्या अजेंडा फुलफिल करण्यासाठी. हे खूप बेसिक डीपली कळतं, पण कधीतरी बघा, कारण की देवाने ना, ज्या देवाला आपण न बघता देव आहे असं म्हणतो ना, एक लक्षात ठेवा, त्या देवानीच तुम्हाला बुद्धी दिली हा विचार करण्याचा की मी आहे का नाही हे स्वतःच्या अनुभवातनं शोध. कोणाचं तरी ऐकून नको ठरूस की मी आहे का नाही. सो जो बुद्धी देतो तो बुद्धी वापर करायला देतो. दुसऱ्यांनी मॉनिप्युलेट करायला बुद्धी नाही दिली. बर, तू कधी इन्स्पिरेशनल स्पीकर व्हावा असा विचार केलास? नाही. मी आता इतकं बोलतोय, मला 2 जणांचे पण मेसेज येतील का नाही, इन्स्पिरेशनल बोललास काय माहिती. मला नाही वाटत इन्स्पिरेशन हे असं येतं, कारण इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन सगळ्यात मोठं थोतांड आहे. कारण की नसतं असं काही मोटिवेशन वगैरे. हे थोतांड याच्यासाठी मी म्हणतो कारण की कन्सिस्टन्सी ही खरी आहे. म्हणजे आर्मी ऑफिसर्सला कन्सिस्टंटली रोज काहीतरी करावं लागतं, म्हणून ते एवढे भारी होतात. बरोबर. रोज मोटिवेशन आहे असं मोटिवेशनल स्पीकर रोज ऐकवतो नाही बनू शकत आर्मी मॅन. सो कन्सिस्टन्सी हे सत्य आहे, मोटिवेशन हे तात्पुरतं सत्य आहे. त्यामुळे मोटिवेशन स्पीकर होऊन मी आता कोणाला तरी, जेव्हा मला असं की आता मोटिवेशन देण्यासाठी मला लोक पैसे देत आहेत तेव्हा मी करीन, पण मला हे आतमध्ये माहितीये, हे कधी कोणाला कुठलाच मोटिवेशनल स्पीकर सांगणार नाही की मोटिवेशन हे असत्य आहे. याच्यानी मला 5 नावं दाखवा की संदीप महेश्वरी ऐकला म्हणून आज मी हे आहे. 5 नावं, मी जास्त मागतच नाहीये. जेवढी हातात बोटं असतात हाताला तेवढी नावं मला सांगा की ही 5 नावं जी संदीप महेश्वरीचं ऐकून मोठी झाली. मी संदीप महेश्वरींना नमस्कार करतो, मी त्यांना रिस्पेक्ट करतो, पण मोटिवेशनल स्पीकरचं ऐकून बाबा मी असं हे झालं तर नाही दिसणार. तुम्ही बघाल जे कन्सिस्टन्सी लोकांनी नावं ठेवली, हे झालं ते झालं, त्यातनच गेलेली आहेत. ते असं असतं ना की स्वर्ग दिसत नाही, काहीतरी ती म्हण आहे, सुतावरून स्वर्ग गाठतो आपण. पण ते सुतावरून जावं लागतं तो गाठण्यासाठी पण, म्हणजे दुसऱ्या अर्थी बघायला गेलं तर.
बरोबर बरोबर, अगदी खरंय. आता मला एक प्रश्न जो भेडसावतोय तो हा की तू अख्खा महाराष्ट्र फिरलास, वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर केलंस असं म्हणू आपण. तुझ्या दृष्टीने कोणतं शहर तुला एकदम झकास वाटलं, बेस्ट आहे असं वाटलं? मला आवडेल सांगायला, पण मला ह्याच्यात गावं का नाही येत असं झालंय एकदम. महाराष्ट्र म्हणाले मी. म्हणजे त्याच्यातलं गाव पण तू घेऊ शकतोस. मग मी रिफ्रेम करू का? नाही, तुझं फ्रेमिंग चुकीचं नाहीये. मला एक गिल्ट आला एकदम की मी शहराचं नाव मला सुचलंय कुठलं सांगू. म्हणजे मला माहितीये की याच्याबद्दल शंकाच नाही की कोल्हापूर या शहराला मी कडकडून मिठी मारीन. ओके, याच्याबद्दल शंका नाहीये. कोल्हापूर, कोकण, म्हणजे माझं जर का प्रेम असेल ना महाराष्ट्रावर तर ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सारखं असेल की माझी लग्नाची बायको पुणे आहे पण माझ्या सगळ्या शहरांवर तेवढंच प्रेम आहे. आणि मी कडकडून मिठी मारेन या सगळ्यांना. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपण शहरांबद्दल डिस्कस करतो पण गावांबद्दल डिस्कस करायला पाहिजे यार. म्हणजे सगळे मुळशी म्हणतात, मुळशीतल्या 5 गावांमध्ये तरी गावांमध्ये गेलायत का तुम्ही कधी? बघितलंय का मुळशीकर कसे प्रेम करतात? कोल्हापुराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये गेलीस का? सांगलीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये गेलीस का? तासगावला गेलीस का? तर तिथे गेल्यावर लक्षात येतं की अरे यार कसल्या. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर का महाराष्ट्रातल्या आत तर खूप गाव आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, म्हणजे अशी काही गाव आहेत की कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडतात, बॉर्डरवर गाव आहेत आणि ठासून मराठी बोलतात. अगदी आई ग कसली गोड डॅशिंग आणि भारी लोक आहेत ती. आणि जर का तिथे कोणी मराठी माणूस गेला तर ते मराठी माणसावर जसं प्रेम करतात, जसं पाहुणचार करतात तसं कुठेच करत नाही. तर ह्या गावांमध्ये आपण गेलो तरी मजा येईल. मी मुद्दामून टाळतो लॉजवर वगैरे जाणं किंवा हॉटेल्सवर जाणं. गावांमध्ये गेलो तर मी होमस्टे बघतो किंवा पैसे देतो आणि तिथे राहून बघतो. मला कोकणात नाही येत होतो, मला त्या गावाचं नाव लक्षात नाहीये. गावामध्ये हार्डली 11-12 घरं असतील. खूप आत कुठेतरी जंगलामध्ये मी टू व्हीलरवर खूप फिरण्याचा शौकीन होतो. मी लग्नाच्या आधी खूप फिरलोय. तर मी आत गेलो त्या गावामध्ये आणि अशी थोडीशी भारवाडी बायका असतात ना तशीच एक छोटीशी संस्कृती त्यांची वस्ते. भारवाडी बायका नाहीत, मराठी आहेत हे सगळी लोक. मी तिथे गेलो आणि आंब्याची झाडं होती तिथे, आंबे वगैरे तोडून त्यांनी दिले आणि मी असं मस्त खात होतो. आणि मला जाता तर काय माहिती कोणास ठाऊक मी 3 तास तिथे झोपलो असेल आणि तिकडची पोरं वगैरे कपडे नव्हते फार घालायला, चड्डीवर फिरत होती सगळी पोरं. बायका सुद्धा लिटरली साडी म्हणू नये अशा वेशामध्ये होत्या तिथे. एक आदिवासी पाळात छोटा तू म्हणू शकतेस. आणि तिथनं येताना त्यांना मी 500 रुपयाची नोट दिली. वेगळीच थोडीशी मराठीमधली पण एक वेगळी भाषा होती. 500 रुपये दिले तर तेव्हा नुकतीच 500ची नोट आली होती. तर त्यांनी ती 500ची नोट बघितली पण नव्हती. ओके, ते म्हणले ही कुठली नोट आहे, हे आमच्याकडे नाही चालत. मी म्हणलं चालेल, ही आत्ताच नोट आलेली आहे. त्यांनी ती स्वीकारली. त्यांना असं वाटत कुठली तरी दुसरीकडची नोट आहे, आपल्याकडची नाही. ऑल्दो थोडंफारच वाचता येत होतं त्यांना फक्त ते आकडे शिकवले होते अशा. आणि इतकी भारी लोक की ज्यांना स्वतःला घालायला कपडे नाहीत त्यांनी ताड भरून मला आंबे दिलं. आणि ही किती समृद्धी आहे ना आपल्याकडे. समृद्धीचं लक्षणच श्रीमंती नाहीये ऍक्च्युअली. मी म्हणतो ना नेहमी आपल्याकडे समृद्धीचं लक्षण दानत आहे. एक्झॅक्टली, किती गोड वाक्य आहे तुझं हे. आपल्याकडे समृद्धीचं लक्षण हे दानत आहे. आणि जर का असं असेल तर जरा पुण्यात जरा आहे, मी मान्य करतो थोडीशी त्या बाबतीत कंजूस आहे. बाहेर गेलो की नको तेवढा चहा खायला. अरे बापरे, म्हणजे नगरला गेलो तरी पण मी बघितलं होतं की जो मुलगा जॉब शोधतोय त्या मुलांनी मला अख्खं नगर, जॉब शोधतोय तो मुलगा, अख्खं नगर फिरवलं आणि एका ठिकाणी 1 रुपया पण देऊन नाही दिला. तर त्या नगरवर माझं प्रेमच चढलं ग एकदम की अरे काय म्हणावं या मुलाला मी. तू मराठवाड्यात जर गेलास तर तिथलं जे आग्रह हा जो प्रकार आहे तू जर अनुभवला असशील तर आपलं जेवण झालेलं असतं, आपलं डबल जेवण झालेलं असतं तरीही तो आग्रह थांबत नसतो. खरंय. तू जर अनुभव घेतला इव्हन मराठवाडा, विदर्भ या 2 ठिकाणांची अजून एक आता गंमत सांगतो मी तुला की यांनी आपली खरी संस्कृती जपून ठेवली आहे. कारण की आपल्या संस्कृतीतलं सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का काय असेल तर ती पान आहे. विडा देणं, विडा हे प्रचंड सन्मानाचं समजलं जातं. चहा येण्याच्या पण आधी आपल्याकडे काय दिला जायचा पाहुण्यांना तर तो विडा होता. हे लोकांना माहितच नाही आणि ती संस्कृती आज सुद्धा काही घरांमध्ये
मराठवाडा आणि विदर्भामध्ये दिसते, अगदी. की पान खाल्लं पाहिजे तुम्ही तिकडे. पान हे तुम्हाला ग्लोरिफाय करतं की आम्ही तुम्हाला मोठा सन्मान देतोय, विडा देणं, म्हणजे आदर सत्कार. आदर सत्कार. आणि टपरीवर मिळणारं पान नाही, घरी बनवतात ते पान. आणि हे अजून तिकडे जिवंत आहे. अगदी अगदी. म्हणजे प्रत्येक घरात तो पानाचा डबा आणि ते सगळं अजून जास्त नको बोलायला. मला असं होतं की माझ्याकडे का नाहीये तो डबा, मला बंद करायचं. म्हणजे चहाबद्दल राग नाहीये, पण मला ती महाराष्ट्राची मूळ संस्कृती की जिकडे विडा द्यायचे पाहुण्यांना, हा ही आपली संस्कृती आहे. का चुना लावून म्हातारी एक आजी ते दिवसभर कापत वगैरे. अरे आणि सगळ्यात महत्वाचं, आय एम सॉरी मी आता खूप हे झालोय, की जो तुम्ही मराठवाड्यात किंवा याच्यात गेला तर आज सुद्धा भाजलेल्या मिसरीचा अनेक ठिकाणांवर वास येतो. अगदी अगदी. तो वास म्हणजे मी नगरलाच पोचते. आई ग भाजलेल्या मिसरीचा वास तुम्हाला माहितीये गाईज. मी तुम्हाला आता ऑन कॅमेरा सांगतो, मी खूप माझ्या जवळच्या मित्रांना सांगून ठेवलं, मी जर का उद्या गचकलो असं तुम्हाला कळलं ना, तर माझ्या प्रेतावर थोडीस का होईना पण ते मिसरी टाका. अरे काय वास आहे तो, काय वास आहे. मी अजिबात आयुष्यात व्यसन करत नाही, पण हा मिसरीचा वास, जी आजी मिसरी भाजते मराठवाड्यामध्ये, लोखंडी तव्यावर, आणि तो लोखंडी तवा थोडा टिल्ट कहा पोच गए हम ये. बापरे. नो, सो दिस शोज की तू आता म्हणालास की तू दिल्लीत असतोस, भारताच्या बाहेर जातोस, तू बरंच काय करतोस. तू काय करतोस हे तू सांगच आम्हाला. पण हे सगळीकडे फिरत असताना तू महाराष्ट्राला तुझ्या मनात घेऊन फिरतोस. मी जसं म्हणालास अख्खा महाराष्ट्र माझ्या सोबत घेऊन फिरतो. सॉरी, मी मनात नाही घेऊन फिरत माझ्या महाराष्ट्राला, मी माझ्या महाराष्ट्राला रक्तात घेऊन फिरतो. वा 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 वा. मग मला सांग की महाराष्ट्राच्या बाहेर एवढा फिरतोस, एक्झॅक्टली करतोस काय तू सध्या? मी ऍक्च्युली डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट आहे. माझं मूळ काम हे आहे की डाटा सायन्स आणि सायकोलॉजीला एकत्र करणं. 1000 लोकांचा माइंडसेट काय विचार करतो, त्या दृष्टीने कसं पोहोचवायचं हे बघणं, हे माझं मूळ काम आहे. एखादा चित्रपट तुम्ही काढता, पण तो चित्रपट किती चालेल, किती दिवस चालेल, त्याची काय व्हॅल्यू असेल, हे काम माझं आहे. आणि त्या दृष्टीने क्रिएशन्स करणं हे पण माझं काम आहे. क्रिएशन्स मध्ये स्वतःचे असू देत, दुसऱ्याकडनं करून घेतलेले असू देत, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आहे की माझं फील्ड असं आहे की नाव वापरणं हेच खूप मोठं कॉन्फिडेन्शियल गोष्ट असते. कारण की जर का मी तुझं प्रमोशन करतोय तर तुझ्या नावाने झालं पाहिजे, बरोबर, त्याच्यात तुझाच माइंडसेट दिसला पाहिजे. अशा पद्धतीनेच अनेक गोष्टी सेट होतात. आणि हेच माझं मूळ काम आहे. मी मध्ये जेव्हा मराठी किडा सोडण्याच्या 3 वर्ष आधीपासून त्याची सुरुवात केली होती, बऱ्याच गोष्टी शिकलो त्या निमित्ताने. मला कळलं की किती इन्फ्लुएन्स होऊ शकतात लोक. कारण की ना, एखादा बोर्ड तू बघतेस आणि कारमध्ये तुला दिसतं की अरे हा बोर्ड आहे, आणि मग ती जाहिरात दिसते. मोबाईल नावाचं जे प्रकरण आहे तो गांजा तो टॉयलेटमध्ये पण इन्फ्लुएन्स करतो. आणि समहाऊ मी तेच काम करतो, इन्फ्लुएन्स करतो. ओके, सो तू डिजिटल गांजा देतोस असं म्हणायला हरकत नाही. पण एक नक्की आहे की मी चांगला गांजा देतोय, चुकीचा गांजा देत नाही. आणि येस, चांगल्या ठिकाणी काम करतोय. अनेक लोकांना माहित नसेल की अनेक प्रसिद्ध नाव आहेत ज्यांच्या मागे मी काम करतोय. पण येस, माझं कामच असं आहे की थेट नाव, जर का त्यांच्याकडनं आलं की सांगू शकतो, तुम्ही नक्कीच राईट. प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला तुला कोणत्याही अडचणीत आणायचं नाहीये. तुझं ज्या कामाचं, जी तुझी व्हॅल्यू सिस्टम आहे ती तू तुझी इंटिग्रिटी ठेवावीस. आणि अजून एक गोष्ट, मी ठासून मराठी मुलांना त्यात कसं इन करता येईल याच्यासाठी प्रयत्न प्रचंड करतोय. मला एक लक्षात आलेली गोष्ट सांगतो. युपी, बिहार, दिल्ली या साईडची लोक जी आहेत ना, ती पटकन मिळतात मला. आणि माझी एक छोटी खंत आहे, मुलांना जर का तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तुमच्या या रिलेटेड काही, तर मी शोधतोय. आपल्याकडे प्रचंड हुशार मुलं आहेत मराठीमध्ये, पण कन्सिस्टन्सी जी आहे ती आणि कमिटमेंट अशी मुलं मी शोधतोय. ती जरा लॅक करतोय मी आता शोधणं. माझी टीम शोधते अशा मुलांना. तुम्हाला इन करायचं असेल तर प्लीज माझ्यासोबत या. कारण की मी आता जे काम करतोय ते फक्त रिजनल लेवलचं नाही, आणि मराठी मुलांची नावं रिजनलच्या वर जावीत असं माझं काय म्हणतंय. नक्कीच. जर का कोणाला मी प्रमोट ऍज नाही करते, मी तुम्हाला प्रमोट करण्यासाठी जे काही मी प्रयत्न करतो त्याच्यामध्ये तुमची सोबत हवी. म्हणून तुम्हाला जर का असं वाटतंय की येस, मला एक्सप्लोर करायचंय, आणि आता सगळ्यात महत्वाचं, पैशापेक्षा मला स्वतःला एक्सप्लोर करायचंय, कारण तो इव्हेंच्युअली मिळणार, त्याची काळजी करू नका. पण
एक्सप्लोर करणाऱ्यांसाठी, मराठी मुलांसाठी, विशेष करून जेन्युअन मराठी मुलांसाठी जे डेडिकेटेड आहेत कामासाठी, की त्यांना माहितीये हे सोडून माझ्याकडे प्लॅन बी नाहीये, त्यांनी प्लीज या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. माझ्या टीमला मी एवढ्यासाठी बसून की इकडच्या कमेंट्स बघ आणि यांना रिप्लाय कर. रील मध्ये असू देत किंवा कशामध्ये असू देत, आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल आणि तुम्हाला सिलेक्ट करेल. तुम्हाला एडिटिंग येतंय सांगा, तुम्हाला स्पॉट बायचं सगळ्यात बेस्ट काम येतंय सांगा. कुठल्याही गोष्टीचं कामाचं हेजिटेशन बाळगू नका. तुम्हाला वाटतंय मला खूप छान गोष्टी सुचतात तरी सांगा. स्क्रिप्ट रायटिंग येतंय सांगा. तुम्हाला वाटतंय मला यातलं काहीच येत नाहीये पण मी एक्सप्लोर करू शकतो, मी सांगू शकतो पुढच्या येणाऱ्या काळातला काय कंटेंट असेल, तर या कम्युनिटी आम्ही तसे डेव्हलप करतो. आता जॉईन व्हा आणि त्याच्यासाठी कमेंट करा. आम्ही तुम्हाला पर्सनली मेसेज करू, माझी टीम करेल. सो मुक्काम पोस्ट मनोरंजन हे टेम्पररी नाही म्हणणार मी, जोपर्यंत हा एपिसोड आहे तोपर्यंत मुक्काम पोस्ट अपॉर्च्युनिटी झालेला आहे आणि लेट अस टेक दिस अपॉर्च्युनिटी. त्याच्यामुळे कमेंट करा आणि प्लीज सांगा तुम्हाला कशा पद्धतीने या कम्युनिटीचा भाग व्हायला आवडेल. सो आता आपण रॅपिड फायर कडे वळूयात. हा, सो सूरजचं फेवरेट शहर कोणतं? माझं फेवरेट शहर एवढा नाही विचार करायचा. नाही, मला कोल्हापूरच आलं होतं पण मला असं, मी त्या डायलमामध्ये होतो की अरे पुढं म्हणू का कोल्हापूर आवडतं. ओके, ठीक आहे. सूरजचा आवडता रंग? पांढरा. सूरजचं आवडतं क्विझिन? वडापाव. ओके, बर. आणि वडापाव आणि फक्त वडापाव, त्याच्यासोबत मिरची, थोडी लाल चटणी. ओके. आणि त्याचं माझ्यासोबत होणार इंटिमेट अफेअर. ओके, प्लीज ऑर्डर वडापाव. येस. त्याचा आता चेहरा बघून मला असं झालं की आय वॉन्ट टू इट वडापाव. सिरियसली. ओके, सूरजचं आवडतं गाणं? एक लायक म्हणून गाणं आहे, त्याच्या ओळी सांगतो, फार कमी जणांना माहिती असेल गाणं. तसं गाणं आहे प्रसिद्ध पण महाराष्ट्रात मी अजून कोणाला बघितलं नाही ते ऐकताना, की भोले के दर पे तू खाली ही चल दे, देगा वो भर के तू लायक तो बन. हे तर बऱ्याचदा आपण स्वतःला म्हणत असतो ना, अरे माझ्या आयुष्यात हे घडत नाही ते घडत नाहीये. तर त्याचा मेन थॉट हाच आहे की तू सगळं सोडून चालायला लाग, तू लायक बन. हा थॉट आहे आणि त्याला शंकराशी हे केलंय आणि खूप भारी गाणं आहे. लायक नावाचं गाणं आहे. ओके, ठीक आहे, डन. सूरजला वाचायला काय आवडतं? महात्रायरांचं अनपोस्टेड लेटर म्हणून आहे. ओके, वन ऑफ द बेस्ट बुक. कोणीही घ्या, याचं कारण सांगतो, ते पुस्तक असं वाचलंच जात नाही. कुठलंही पान उघडा आणि वाचा असं पुस्तक आहे. ओ वाव. ओके, प्रत्येक पानावर काहीतरी सांगितलंय आणि त्याचा दुसऱ्या पानाशी काही संबंध नाही. अशांसाठीच बनवलंय की ज्यांना पुस्तक वाचायची खूप सवय नाहीये. पान उघडा, एक पान वाचा. माझी खात्री आहे की ते एक पान अर्ध वाचूच शकत नाही तुम्ही. सुरू केलं तर पूर्ण पान वाचणार. ओके, असे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आणि बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतात. क्लिअरिटी बरीच आहे त्या पुस्तकाने. फक्त ते वाचायचं नाही तर ते इम्प्लिमेंट केलं तर बरं होईल. सूरजचा आवडता गायक? के. केकेचे मी एकमेव केके आहे ज्याचे मी कॉन्सर्ट खूप अटेंड केलेत. वाव. आणि खूप भारी. आत्ता हा तर आहेच आहे. काय नाव त्याचं फेमस गायक? अरिजित एक आवडत. आणि यस, के खूप आवडायचा मला, कारण आखो में तरी ऐकलं की म्हणजे अजूनही असं होतं की खरंच प्रेमात पडावं, पण मग बायकोची आठवण येते, मग मी टाळतो. ओके, बर. जर सूरज डेटा आणि मीडिया कन्सल्टंट झाला नसता, डिजिटल मीडिया कम्युनिकेशन कन्सल्टंट झाला नसता, तर सूरज काय झाला असता? तर मी काय झालो असतो, तर मी खूप चांगला अकाउंटंट असलो असतो. तुझं गणित चांगलं आहे? माझे कॅल्क्युलेशन खूप चांगले आहेत. ओके, मी फायनान्स रिलेटेड एक असा माणूस असलो असतो जो देशातल्या 10 माणसांमध्ये ज्याचं नाव येईल असा असलो असतो. ओके, मला माहिती आहे, कारण की माझ्या वडिलांचे पण फायनान्शियल डील्स त्यांचं करणं किंवा कॅल्क्युलेशन खूप चांगले आहेत. आणि लोक फायनान्स मध्ये लॉजिक नाही वापरत बऱ्याचदा. अरे मला म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं, पण कुठलं रे ते नाही माहिती. ते क्रिप्टो पण आले, त्याच्याबद्दल काय वाटतं? तुला माहितीये का किती क्रिप्टो आहे त्या जगामध्ये? नसतं माहिती. तसं नाही, मला माहितीये काय कशाशी. फायनान्शियल कन्सल्टंट झाला असतास. खूप चांगला. ओके, बर.
सूरजला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा सूरज काय करतो? मला कंटाळा येतो तेव्हा मी फक्त लोळत, एखादा सापाला तुम्ही जर का टाकलं गादीवर तर ते साप जेवढा विचित्र दिसेल तेवढाच विचित्र लोळत बसतो. मी लोळत बसतो, काही करत नाही. ओके. अशी एक काय गोष्ट आहे की ज्याच्याबद्दल सूरजची बायको त्याला बोल बोल बोलते तरीही सूरजमध्ये फरक पडत नाही? कुठेही जाऊन काहीही बोलतो. असं तिचं म्हणणं आहे. असं तिने म्हणजे ठरवून टाकलंय की हेच सत्य आहे जगातलं. कारण ती कसं आहे, ती म्हणजे तिच्या घराण्यात नाही, ते घरंदाज घराणं आहे त्यांचं. माऊलींचा वरद असतंय त्यांच्यावर, त्यांचा एक मठ आहे आणि ते असं प्रस्त आहे ना छान त्यांचं. आणि ते खूप व्यवस्थित मोजून मापून बोलणारे, प्रायव्हेट राहणारे, उगाच शो ऑफ न करणारे, अशी तिचे पण जीन्स आहेत. गप्पा ती पण ऑल्दो खूप मारते, पण लिमिटेड लोकांची. माझं कसं असतं, आज आता बाबा हा आत्ता भेटलाय ना रे 1 मिनिटापूर्वी, तू त्याला असं काय विचारतो? मी आता हाईट सांगतो, म्हणजे हे काय घेतील लोक मला माहित नाही. त्या दिवशी इराणी कॅफेमध्ये बसलो होतो आणि एक वेटर खूप वेळेचा ऑर्डर घेत नव्हता. म्हटलं अगं कसला गोड आहे हा, आणि तो खरंच गोड होता आणि तो ऑर्डर घेत नव्हता. त्याचं मला वाईट नव्हतं वाटत की हा ऑर्डर घेत नाही ना, नको घेऊ बाई, तू नको लक्ष देऊ माझ्याकडे, तू एवढा स्वतः गोड आहे. मी त्याला तुझी पापी घेऊ का रे असं पटकन असं म्हणलं, तर ती सूरज असं म्हणलं. आणि मी खरंच असं अगं कुठेही जाऊन काही बोलतो. मलाही कधी कधी मला भान राहत नाही, मला कधी कधी भीती वाटते. मला कधी कधी असंही वाटतं की ज्यांच्यासोबत मी काम करतो खूप मोठी लोक आहेत, मी जर का मी माझ्या बायकोला म्हणत नाही आणलं तर पटकन मी त्यांच्या खांद्यावर हात टाकतो. कारण की मला वाटतच नाही की हा मोठा आहे, हा लहान आहे. म्हणजे बघ, काही कारणाने का होईना तू बायकोला सतत मनात ठेवतोस. हो, अगं आमच्याकडे आमच्या सोसायटीमध्ये युपी बिहारची मुलं राहायची काही. प्रयागराजवरनं आलेलं त्यातलं एक पोरग होतं. तर त्याचं काम एक होतं की सगळं साफ करणं, आमच्या सोसायटीतलं टॉयलेट वगैरे साफ करणं, आणि सगळं तो एक कुठेतरी कामाला होता. एका डेअरीमध्ये छोटंसं काम पण करायचा तो. तर तो एकदा असंच बसला होता आणि अशी बिडी ओढत होता बरं का. ऑल्दो मी कधी सिगरेट मी ओढत नाही फारशी किंवा काय. तर तो असं बसला होता, असे बसतात ना असं, ते असे 2 पाय वर करून असे बसले होते. असं बसलं होतं आणि त्यांनी असे सिगरेट, क्या लगता है सूरज भाई तुमको ये छोड़ना चाहिए क्या, अभी यहाँ पे पानी भी नहीं आ रहा, क्या करना चाहिए. मी त्याची अशी त्यांनी बिडी धरलेली, म्हणलं दिखा बिडी असे आहे, म्हणलं हा छोडना तो चाहिए तेरे को आगे बढ़ना है. आणि तेव्हा ही सगळं बघते बरं काही, म्हणतो तुला काय लाज वाटते का नाही, तर माझी रेंज कळते का तुला. आणि ही फालतूगिरी आहे हे मलाही कळतं, पण मला काय कळलं त्यावेळेला की त्याची गोष्टी बिडी घेतली आणि अशी मी पण मारत विचार केला. मला वाटलंच नाही तो माझ्यापेक्षा वेगळा आहे. बरोबर. हे काय माहिती चुकीचं होतं कधी कधी. पण इट इज ते तुझे स्ट्रेंथ पण आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, पुण्यातल्या 3 अशा जागा ज्या तू आम्हाला रेकमेंड करशील खाण्याच्या हव्यात. वन ऑफ द फेवरेट बेडेकर मिसळचं नाव घेतलं पाहिजे की जिथे जा तुम्ही. आत्मशांती नावाची भेळ आहे, मी तुम्हाला कुठल्याही पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. त्या भेळेचं नाव आत्मशांती आहे. आणि जर का तुमची आत्मशांती नाही झाली तर मी सूरज खटावकर नाव बदलीन, इतकी भारी भेळ आहे ती. कुठे मिळते? मटकी भेळ आहे ही आत्मशांती वेळ. तुम्ही का मला खाण्याबद्दल बोलायला लावताय? सॉरी, म्हणजे तुम्हाला एनर्जी कळते का मागासची आणि आत्ताची? तर ही भवानी पेठेत ही भेळ मिळते. आणि मला एक ठिकाण फेमस करायचं नाहीये, माझ्या मनात आहे, पण मला नाही, राहू दे ना तिसरं नाव. फेमस नाही करायचं कारण चौथं सांग. बरं चला तिसरं सांगतो. पण चला ते एक दुसरं, मला आमची वडापावची गाडी आहे, तिथला वडापाव मला फार खूप वेळा असं वाटलं की, कारण की आमचा वडापाव थोडा वेगळा आहे कम्पॅरेटिव्हली बाकीच्या वडापावांपेक्षा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची चटणी, ही चटणी तुम्हाला जगात नाही मिळणार. सो तिसरं रेकमेंड मी माझ्या वडिलांची वडापावची गाडी करेल. ती कुठे असते? ती असते बाजीराव रोड, म्हणजे जगन्नाथ पान म्हणून आहे, किंवा तुम्ही शनिपार ऐकलं असेल तर त्याच्या जस्ट अलीकडे. साधी गाडी आहे, काही नाही. आमचे वडील अजून पण छोटा दिवा लावतात. जुनी गाडी आहे, म्हणजे राखाडी नाही, कुठला रंग असतो तो, मरून त्या रंगाची, पिवळी वगैरे विटकरी रंगाची ही गाडी आहे, जुनी गाडी आहे. तो वडापाव नाही मिळत मला, म्हणजे कुठे. प्रत्येकाचा, मला अनेक जणांचा वडापाव आवडतो, पण आमच्या वडापावची चव काही तरी वेगळी. आणि सगळ्यात महत्वाचं आमची भजी. सो हे 3 मी रेकमेंड करेल. सो आमच्या वडापावच्या गाडीवर जा तुम्ही, तुम्हाला मजा येईल. ओके. आमचे वडील अजूनही, कारण की आचार्याचं काम करतात तिकडे, आचारी स्वतः आहेत ते, आणि त्यांच्याच हाताला ती चव येते म्हणून ती दुसऱ्यांना कोणाला देत नाही. आणि ते पण पुणेरी आहेत, फक्त 2.5 तास गाडी चालवतात. हा, ते पण त्यांना घरी बसायचं नाहीये म्हणून. अच्छा. 7 ते 9:30 बस. त्यात जे काय
विकलं जाईल. आमचा बाप तमाशा करून टाकतो त्याच्यावर. सो सूरज, नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातल्या अशा 5 गोष्टी 5 काय चिकार आहेत, की ज्या लोकांना माहिती नाहीयेत. त्या पण चिकार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिराळे शेठचा उत्सव असतो. ते आमच्या समाजाचे होते. शिराळे शेठ म्हणजे काय, 1 दिवसाचा राजा होता तो. ओ, हा, ओके. हा 1 दिवसाचा राजा होता आणि त्याच्यासाठी ते सेलिब्रेट केलं जातं या राजांसाठी. तर शिराळे शेठचा हा उत्सव बघितलाच पाहिजे. म्हणजे हे नाही बघितलं तर काय, पुण्यात होतो बर, हा उत्सव. ओके. आणि हा उत्सव नाही बघितला तर काय बघितला, असा उत्सव असतो. त्या राजांचा एक पुतळा आहे, तो ठेवला जातो आणि असं सगळं केलं जातं. बरं. अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नाथांची हंडी होते, तर ती लोक बघायला जात नाही. नाथांची हंडी म्हणजे तुमच्या अंगात येतं, जसं ते आपण बघतो ना कांतारा वगैरे, हो. त्याच्याही पेक्षा बनणार अंगात येतं आणि ते हंडी फोडतात. नाथांची हंडी आहे. त्याच्यानंतर एक विलक्षण प्रथा सांगतो. एक काळी हळद नावाचं प्रकरण आहे महाराष्ट्रामध्ये, खूप चालतं, माहितीये का? नाही. तांत्रिक प्रकरण आहे. बर. कुठल्या ठिकाणी चालतं हे मी सांगत नाही, पण हे एक प्रकरण आहे. ते काय प्रकरण आहे जरा बघितलं पाहिजे. लोक 1-1 किलोनी काळी हळद घेतात आणि हळद काळी असते असं? काळी हळद घेतात. ती रेअरली मिळते, काहीतरी 42,000 रुपयाला किलो आहे ती हळद. ती तांत्रिक मांत्रिकसाठी. आणि हे मोस्टली काळ्या हळदीचं प्रकरण आपल्या भारतात खूप चालतं. ओके. भारतात पण महाराष्ट्रात खूप चालतं. मी मुद्दामून त्या ठिकाणाचं नाव नाही घेत. आणि हे ह्याच्यासाठी चालतं की एखादी गोष्ट अनलॉक करायची असेल, ओके, किंवा लॉक करायची असेल. म्हणजे तुला कंट्रोल करायचं असेल, तुला लॉक करायचं असेल, तुला अनलॉक करायचं असेल, लॉक सुद्धा लॉक करायचं असेल, याचे व्हिडिओ पण युट्यूबवर आहेत, तुम्ही बघू शकताय महाराष्ट्रात. बर, ओके. परत चालतं. म्हणजे रिमाचा आवाज बंद करायचा आहे असं असेल तर? हा, नाही, रिमाचं आयुष्यच आत्ता स्टॉप करायचंय, प्रगती स्टॉप करायची. ओ माय गॉड, हे नाही सांगितलं पाहिजे मी खरं. आपण कट करू. रिमाचं आयुष्य बंद करायचं, कट करू. नाही तसं कोणाला उगीच आयडिया घ्यायला नको. नाही तुम्हाला काळी काय कुठलीच जगातली हळद काय नाही करू शकत, कारण तुम्हाला जे ब्लेसेस आहेत ना मॅम, ते सदाशिव आमरापूरकरांचे ब्लेसेस आहेत. आणि मला असं वाटतं की पुण्याही असते आई वडिलांची. नक्कीच. मी असं बघितलंय ज्यांच्या पाठीशी पुण्याही आहे ना, त्यांचं काहीच कोण वाकडं नाही करू शकत. त्यामुळे तुमचं नाही काही वाकडं होणार. पण असं काही काही भयंकर प्रकरण आहेत. अजून एक महत्वाची महाराष्ट्रातली गोष्ट की लोक नाही बघत. लोक कोकणात जातात जेव्हा शिमगा असतो तेव्हा, पण कोकणातला मूळ शिमगा जो छोट्या छोट्या गावांमध्ये होतो तो खरा शिमगा. आता लोक डिस्को वगैरे अशा लेवलला गेलाय तो शिमगा, पण तो जो गावांमध्ये होतो ना कोकणातल्या, तो खरा शिमगा. हा, एक महाराष्ट्रातलं अजून एक गाव आहे जे वर्षातनं 1 दिवस पूर्ण बंद असतं. पूर्ण बंद असतं. तिकडे कुठले तरी एक दैव येतात. अच्छा. हा, तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी ते बघून आलं. आणि त्या दिवशी घरातलं कोणच बाहेर नाही पडत त्या वेळेमध्ये. दैव म्हणजे देवानी वरदान दिलेले एका अर्थाचे असुर, पण ते लोकांच्या चांगल्यासाठी. अच्छा, बर. तर असं पण गाव आहे कोकणात आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठलं गाव आहे ते. मी आता तुला एक सांगते. आपल्याकडे दुर्योधनाचं मंदिर आहे, हे माहितीये का तुला? महाराष्ट्रात नाही. ज्याला माहितीये, तुम्ही नाव कुठे आहे ते मंदिर, कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या गावात आहे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांग. काय दुर्योधनाचं मंदिर? दुर्योधनाचं मंदिर आहे. काय पण आहे, कारण दुर्योधन हा योद्धा होता आणि तो शक्तिमान होता. तो एक धूर्त राजकारणी होता आणि त्याची पूजा करणारी लोक आहेत. म्हणजे तेव्हा तरी होती, आता पण ते मंदिर अजून अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात अजून एक मंदिर आहे जिथे हनुमानाला पूजत नाही, माहितीये? नाही. असं पण एक मंदिर आहे. मंदिर नाही, सॉरी, गाव आहे. त्या गावामध्ये मारुतीला नाही पूजायचं. एकच मला वाटतं जगात असं ठिकाण आहे जिथे मारुती नाही जात. ओके. ते काहीतरी ठिकाण आहे. अच्छा. तर त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी R&D करत होतो तेव्हा मला असं झालं, अरे इथे जायला पाहिजे. अरे मारुतीवरनं लक्षात आलं. तुम्ही काय बघितलं पाहिजे, तर माझ्या मित्रांनी, मी अजून अटेंड नाही केलेलं, तर संगमनेरला तुम्ही जायला पाहिजे. मी याचं क्रेडिट देईन सर्वेशला, तर ज्यांनी मला हे प्रसंग सांगितला, मला खूप भारी वाटलं. तर महाराष्ट्रातली एकमेव प्रथा आहे जिथे मारुतीचा रथ फक्त महिला ओढतात. संगमनेरला. बरोबर.
भन्नाट गोष्ट आहे आणि त्याची का आवडतात वगैरे ती स्टोरी तुम्हाला काय युट्यूबवर कदाचित मिळेल. मिळेल. हो. पण तो एक उत्सव आहे जो बघण्यासारखा आहे महाराष्ट्रातला. वो Okay. तो देखना ही चाहिए. बाकी अशा बऱ्याच प्रथा आहेत. राईट. सो सूरज, आता आपण येतोय ह्या एपिसोडच्या शेवटच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे सनविधी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. सो तुला जर एखादं पोस्ट कार्ड दिलं आता आणि म्हटलं की तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला तू पत्र लिही, ती व्यक्ती हयात असो नसो, आजची उद्याची कालची व्यक्ती जी कोणी असेल, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं. ओके. आणि कदाचित त्याच्यामध्ये मी वाद घालत असेल, बर. का केलं ते एवढं सगळं. एखाद्या माणसाचं देह झिजेपर्यंत आयुष्य जातं, आणि काहीच उपयोग होत नाही. जेव्हा आजचं युग आपण बघतो, ज्यांच्यासाठी केलं ते सुद्धा फक्त तुमच्या नावाचा वापर करतायत, वृत्तीचा नाही. मग का केलं हे सगळं? आपण म्हणतो महाराज तुम्हाला दूरदृष्टी आहे, पण मग ती दूरदृष्टी कुठे जाऊन पोचते ते तरी सांगा. कारण हे आज बघताना वाटत नाही की काहीतरी चांगलं घडतंय, आणि खूप सारे प्रश्न असतील मनातले. याच्यावर एक पण प्रश्न नसेल की आत्ताची संस्कृती काय, पण याच्यावर खूप सारे प्रश्न असतील की आत्ताची माणसाची वृत्ती काय, मानसिकता. मी याच्यामुळे पण लिहिल कारण जेव्हा मी डाटा अनालिसिस सायकोलॉजीचा यूज करतो तेव्हा मी तुम्हाला सांगू नाही शकत आज 1000 जणांना एकत्र केलं तर त्यांच्या मनात काय विचार चालू आहे, जो विचार मी लोकांना सांगू नाही शकत. ओके. आणि हे जेव्हा मी बघतो तेव्हा मी महाराजांना विचारेन की जर का इथेच पोचायचं होतं तर का केलं सगळं, तुम्ही तरी जगून घ्यायचं होतं तुमचं आयुष्य. ज्यांच्यासाठी झिजवलं त्यांना का नसेल त्या तुमच्या झिजण्याची जाण, हा प्रश्न मला महाराजांना विचारायचा आहे. कारण महाराज एकमेव होते ज्याच्यामुळे भारत नाही मिळाला, भारत नाही गेला मुघलांच्या ताब्यात. बरोबर. महाराजांनी इथेच अडवलं. एक स्वराज्य घडवण्यासाठी खूप महाराजांनी प्रयत्न केला. महाराणा प्रताप होते, अनेक जणांनी, पण घडवू शकले आणि या मुघलांना थांबवू शकले ते फक्त कारण मंगोल आले ना ग, सगळ्यांवर राज्य करत. मुघलांना नाही, मंगोल एक मोठं राज्य, त्यांच्यातल्या एका मुघल या साम्राज्याला थांबवणं. तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःसाठी करायची ती करूया, नका करू यांच्यासाठी काही. सो सूरज, महाराजांना एवढे सगळे प्रश्न विचारणार आहेस याचं कारण मला असं वाटतं की तू महाराष्ट्र, जसं तुझ्या भाषेत सांगायचं तर तू महाराष्ट्र जगण्याचा प्रयत्न केलेला आहेस, म्हणून तुला हे सगळं अस्वस्थ करतं, म्हणून तू महाराजांना एवढे सगळे प्रश्न विचारणार आहेस. सो काय म्हणू मी की एक मराठी मुलगी म्हणून, एक महाराष्ट्रीय व्यक्ती म्हणून मी तुला एवढंच म्हणेन की तुझ्यातली ही जी अस्वस्थता आहे महाराष्ट्राबद्दलची, समाजाबद्दलची, ती अशी जागरूक ठेव आणि त्याचा पुढे तुला जसं त्याचं स्वरूप अपेक्षित आहे महाराष्ट्राचं होणं, त्याच्यासाठी तुला कष्ट आणि मेहनत आणि करायची हिंमत आणि ताकद तुझ्यामध्ये येऊ, एवढ्या मी शुभेच्छा देते. आणि आम्हाला वेळ दिलास, आमच्याशी एवढ्या गप्पा मारल्यास, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. तुमचेही धन्यवाद, तुम्ही मला इकडे बोलवलं. काही चुकलं मागलं असेल तर माझ्याकडनं क्षमा मागतो, मी तसा खूप लहान आहे. आणि तुम्ही म्हणताय की महाराष्ट्राचा मी विचार सतत करत असतो. या माझ्या मातीसाठी खारी एवढा वाटा देऊ शकलो तरी माझा एवढाच प्रयत्न आहे. हे पण त्यात नक्की आहे की जे येतील त्यांच्यासोबत, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय. पण हे सगळं करताना मी माझ्या घरातल्या माणसांबद्दल, मी माझ्या घरातल्या माणसांसाठी बोललो, एवढंच फक्त लक्षात ठेवा. म्हणून मग अशी म्हणलं की चुकलं मागलं तरी माफ करा, तुमचाच मुलगा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की येस, मला माहितीये की
महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये तेवढी स्ट्रेंथ नक्की आहे की ते सगळं पिंजून सगळं बदलू शकतात. कारण की दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे म्हणण्याची गोष्ट नाहीये, तर ती खऱ्या अर्थी आहे. मी बघतो की आज बाहेरच्या राज्यांमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना काय मिळतंय हे मला नक्की माहिती आहे. हे महाराष्ट्राच्या बाहेरचं पण सांगतोय, देशाच्या बाहेरचं पण सांगतोय. जर का असं असेल तर हा पॉडकास्ट माझ्यासाठी फक्त माझा नाही तर तुमच्यामुळे महाराष्ट्राचा पॉडकास्ट आहे असं वाटतं. त्यासाठी थँक्यू सो मच.